Yes, sir. Yes, sir. So welcome to this webinar. Good morning to all students and participants. आज आपण एक वेबिनार ठेवलेला आहे आणि वेबिनार ठेवण्याचा विषय आहे आपला कॅपॅसिटी बिल्डिंग ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग. आणि या वेबिनार साठी आपण एक एक्सपर्ट बोलवले आहेत. एक्सपर्ट आहेत श्री संजय मगर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल इन्स्टिट्यूट लातूर. त्यांचा थोडक्यात परिचय देतो मी. तर संजय मगर सर हे वैद्यकीय शिक्षण आरोग्य विभागात गेली 9 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी शालेय शिक्षण विभागामध्ये 8 वर्ष सेवा केलेली आहे आणि त्याही पूर्वी पोलीस खात्यामध्ये त्यांनी 10 वर्ष सेवा दिलेली आहे. तर असे अनुभवी आणि ज्यांची MPSC परीक्षेद्वारे निवड झालेली आहे ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, तर असे हुशार आणि अनुभवी व्यक्ती आपल्याला मिळाले आहेत. तर मी ऑन बिहाफ ऑफ PL गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट त्यांचं स्वागत करतो, वेलकम करतो. आणि विशेष बाब सांगण्यासारखे म्हणजे यशदा पुणे प्रशिक्षण केंद्राचे ते सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे आणि फार समजूतदार व्यक्ती, ज्यांचं समाजाबद्दल उत्तरदायित्व आहे. रेग्युलर ड्युटी करून ज्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते त्या दिवशी ते सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रशिक्षणाचे वर्ग घेतात. तर त्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करूयात आणि त्यांचा जास्त वेळ न घेता परत एकदा PL गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रशिक्षण सुरू करावं. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार आणि थँक्यू चामे सर, तुम्ही माझा परिचय करून दिला. आवाज येतोय माझा व्यवस्थित? यस सर, वेलकम, क्लिअर येतोय. ओके. पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर या संस्थेचे प्रिन्सिपल डॉक्टर बाकवाड सर, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे HOD प्रोफेसर नीत नवरे सर आणि लेक्चरर सामे सर यांच्या प्रेरणेतून आणि यांनी पुढाकार घेतल्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी आहेत पॉलिटेक्निकचे 3rd इयरचे त्यांच्यासाठी ऑर्गनाइज केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे याची झूमची जी कॅपॅसिटी आहे ती 100ची आहे आणि त्यानंतर फेसबुक लाईव्ह वरती सुद्धा हा कार्यक्रम सुरू आहे. 100 पेक्षा ज्या पार्टिसिपंटला जॉईन होता येणार नाही किंवा कोणी जर बाहेर पडला चुकून तर त्याला परत फेसबुक लाईव्ह वरती जॉईन व्हावं लागेल. बाकीचे पार्टिसिपंट झूम वरती असू शकतील. आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कॅपॅसिटी बिल्डिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग या विषयावरती ठेवलाय. हा सुरू करण्याच्या अगोदर आपण एक ऑनलाईन ऑडियन्स पोल घेतोय. आपण तो जाणीवपूर्वक या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी आपण एक छोटासा ऑडियन्स पोल घेतोय. त्या ऑडियन्स पोलच्या माध्यमातून आपल्याला आजचं सत्र कसं घेता येईल यावरती आपल्याला विचार करता येईल. तुमच्या समोर एक 3 प्रश्न आहेत, 3 प्रश्न, आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समोर जे पर्याय दिले आहेत त्या अनुषंगाने द्यायचे. फेसबुक लाईव्ह वरती जी लोक आहेत त्यांना ते प्रश्न वाचता येणार नाहीत किंवा दिसणार नाहीत म्हणून मी वाचून दाखवतो. पहिला प्रश्न आहे मॅनेजमेंट स्किल व लीडरशिप स्किल यापैकी आपणास काय महत्वाचे वाटते? मॅनेजमेंट स्किल महत्वाचं आहे का लीडरशिप स्किल महत्वाचं आहे? याच्यावरती आपल्याला टिक मार्क करायची. दुसरा प्रश्न आहे कॅपॅसिटी बिल्डिंग याविषयी आपण काही ऐकलं किंवा वाचलं आहे का? यापूर्वी आपण काही कॅपॅसिटी बिल्डिंग वरती काही ऐकलं किंवा वाचलं आहे काय? याचं उत्तर आपल्याला होय किंवा नाही मध्ये पाहिजे. आणि तिसरा प्रश्न आहे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये मिळणाऱ्या ज्ञानाशिवाय आणखी काही शिकण्याची सध्या आवश्यकता वाटते काय? याचं सुद्धा उत्तर आपल्याला होय किंवा नाही मध्ये द्यायचंय. हे 3 प्रश्न आपण जाणीवपूर्वक ठेवलेत. आपण जर समोरासमोर असतो तर आपल्याला एक अंदाज आला असता की जे विद्यार्थी आहेत पॉलिटेक्निकचे जे विद्यार्थी आहेत ते समोरासमोर असते आणि मला त्यांची मतं जाणून घेता आली असती. परंतु या ठिकाणी तशी व्यवस्था नसल्यामुळं आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करून हा ऑडियन्स पोल घेतोय आणि 3 प्रश्न जाणीवपूर्वक दिलेले आहेत आणि त्या 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. आदर्श उत्तर नकोय आपल्याला. याचे उत्तराचं जे अनालिसिस आहे ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मी हा पोल थांबवतोय आणि याचं अनालिसिस मी शेअर करतोय की आपल्या समोर काय आपल्या ऑडियन्सनी काय सांगितलंय.
मॅनेजमेंट स्किल्स आणि लिडरशिप स्किल्स यापैकी आपणास काय महत्वाचे वाटते? तर जवळपास 76% आपला ऑडियन्स असा आहे की तो म्हणतो की मॅनेजमेंट स्किल महत्वाचा आहे आणि 24% ऑडियन्स असा आहे की जो म्हणतो की लिडरशिप स्किल महत्वाचा आहे. ओके, काही हरकत नाही. दुसरा प्रश्न होता कॅपॅसिटी बिल्डिंग याविषयी आपण काही ऐकलं अथवा वाचलं आहे काय? तर 22% ऑडियन्स म्हणतोय की होय आम्हाला याविषयी माहिती आहे. 78% ऑडियन्स तो म्हणतोय की आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग वरती काहीच माहिती नाही. काही हरकत नाही. तिसरा प्रश्न आहे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये मिळणाऱ्या ज्ञानाशिवाय आणखी काही शिकण्याची आवश्यकता आहे काय? 100% ऑडियन्स म्हणतोय की होय. ओके, धन्यवाद. मी हा रिझल्ट या ठिकाणी थांबवतो. जाणीवपूर्वक आपण हा पोल घेतला होता एक अंदाज यावा म्हणून की नेमकं आपल्या समोर जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला काय वाटतं हे लक्षात यावं म्हणून आपण हा ऑडियन्स पोल टाकलेला होता. आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया. मी एक प्रेझेंटेशन तुमच्या समोर दाखवतो आणि नंतर आपण आपल्या विषयाकडे वळूया. आता एक मला अंदाज आलेला आहे की आपल्या समोरचा ऑडियन्स जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला कुठल्या प्रकारे या गोष्टी बोलायच्या सांगायच्या. आजचा जो विषय आहे त्या विषयामध्येच आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, समस्या निराकरण आणि निर्णय कौशल्य या 2 बाबीवरती आपण आज फोकस करणार आहोत. परंतु त्यापूर्वी नेमकं लीडरशिप काय असते किंवा मॅनेजमेंट स्किल काय असतात ते आपण थोडक्यात पाहूया म्हणजे आपल्याला पुढे जायला सोपं जाईल. यामध्ये एक छोटीशी स्लाइड दाखवली पहा, तुमच्या लक्षात येईल. लीडर काय करतोय? लीडर टू लीड, तो फक्त लीड करतोय. जे काय करायचंय ना, ज्या गोष्टी आपल्याला अंमलात आणायच्या त्याला तो लीड करतो आणि मॅनेज त्या गोष्टी मॅनेज करतोय. म्हणजेच ज्या अस्तित्वात असलेल्या ज्या बाबी आहेत, ज्या वस्तू आहेत किंवा जी परिस्थिती आहे किंवा जे काय मॅनेजमेंट म्हणतो आपण, मॅनेजरला काय करावं लागतं? जे मॅनेज करावं लागतं. मग ते मॅनेज करताना मग ते मटेरियल असेल, मॅनपॉवर असेल किंवा मनी असेल, हे 3 एम मॅनेज करणारा जो आहे तो मॅनेजर, टू मॅनेज. आणि लीडर काय करतो ते पहा, आता लक्षात येईल. लीडर करतोय तो व्हिजन सेट करतोय, व्हिजन की आपल्याला काय करायचंय, कुठं जायचंय. लीडर हा व्हिजन सेट करतो, तो आयडिया जनरेट करतो, स्वतः आयडिया जनरेट करतो किंवा ब्रेनस्टॉर्मिंगद्वारे इतर ठिकाणाहून तो काही आयडिया जनरेट करतो लीडर. त्यानंतर तो लोकांना इन्स्पायर करतोय. लीडर हा लोकांना इन्स्पायर करतो आणि तो भविष्याच्या गोष्टीकडे लक्ष ठेवतोय. अशा पद्धतीने लीडर काम करतो. आणि मॅनेजर काय करतोय? तर तो जे काय व्हिजन आहे ते व्हिजन फॉलो करायचं काम हा मॅनेजर करतोय, टू मॅनेज. त्याच्यानंतर जे काय विचार केले, ज्या काय आयडिया जनरेट केलेल्या आहेत त्या एक्झिक्यूट करतोय मॅनेजर. तो लोकांना मॅनेज करतो, जे लोक आहेत किंवा वस्तू आहेत, परिस्थिती आहे, याला सर्वांना तो मॅनेज करतोय. म्हणजे आपल्याला आता इथं लक्षात येतंय की मॅनेजर आणि लीडर मध्ये काय फरक आहे. आपला जो ऑडियन्स सांगत होता तो ऑडियन्स असं सांगत होता की लीडरशिप म्हणजे मॅनेजिंग जे स्किल आहे ते महत्वाचं आहे असं आपला ऑडियन्स सांगत होता. आणि लीडरशिप स्किल जे आहे ते त्या तुलनेत दुय्यम दर्जाचं आहे असं आपला ऑडियन्स सांगत होता. परंतु आपली ही स्लाइड आपल्याला दाखवते की लीडरशिप स्किल हे महत्वाचं आहे आणि दुय्यम दर्जाचं स्किल जे आहे ते मॅनेजमेंटचं स्किल आहे. म्हणजेच काय की लीडरला मॅनेजमेंटचं स्किल सुद्धा त्याला जमतच. म्हणजेच इनबिल्ट असतं लीडरमध्ये, मॅनेजमेंटचं स्किल ही इनबिल्ट असतं. मॅनेजरमध्ये लीडरशिप स्किल असेलच असं नाही. परंतु आपण आता जर मॅनेजमेंटचे जर स्किल पाहणार आहोत तर आपण लीडरचे सुद्धा काही स्किल पाहणार आहोत जाणीवपूर्वक. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात यायला लागले असेल की सर्व मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत, पॉलिटेक्निकच्या 3rd इयरचे विद्यार्थी आहेत इथं. आता आपण पाहूया की नेमकं मॅनेजमेंट आणि लिडरशिप मध्ये फरक काय आहे. आणि तो आपल्याला समोरच्या या स्लाइड वरून लक्षात येईल. आपला जी कॅपॅसिटी बिल्ड करायची ना ती फक्त 2 बाबतीतली कॅपॅसिटी आज आपण पाहणार आहोत. एक आहे व्हॉट, म्हणजे आपल्याला काय करायचंय, आणि दुसरं असतं कसं करायचं.
आता हा जो काय करायचं आणि कसं करायचं यातला जो व्हाट जो आहे तो आहे लीडरशिप स्किल. लीडर काय करतो, काय करायचं ते ठरवतो, आणि मॅनेजर काय करतो, कसं करायचं ते ठरवतो. म्हणजेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर कॅपॅसिटी बिल्ड करायची असेल तर आपल्याला या दोन गोष्टीकडे फोकस करणं आवश्यक आहे. जरी आपण आता पाहतोय की काय करायचं हे जर एकदा ठरलं तरच आपल्याला ते कसं करायचं याच्यापर्यंत पोहोचता येतं. आज सारे विद्यार्थी आहेत, माझा आवाज जर विद्यार्थ्यापर्यंत जर व्यवस्थित पोहोचत असेल आणि पीपीटी जर समोर व्यवस्थित दिसत असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करू शकता. म्हणजे मला अंदाज येईल की तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का आणि पीपीटीज तुम्हाला दिसतायत का. विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करू शकता. ओके ओके, थँक्यू. म्हणजे सर्वांना आवाजही पोहोचतोय आणि पीपीटी ही दिसतायत. आजच्या या सत्रामध्ये आपण कॅपॅसिटी बिल्डिंग वरती लक्ष देतोय आणि कॅपॅसिटी बिल्ड करताना आपल्याला एक तर आपली काय करायचं, आपल्याला कुठली कॅपॅसिटी बिल्ड करायची यासाठी पहिला प्रश्न व्हाट, आपल्याला काय करायचं, आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दुय्यम दर्जाचा तयार होईल तो आहे कसं करायचंय. तर आपल्याला पॉलिटेक्निकचे विद्यार्थी या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा आता पॉलिटेक्निक झाल्यानंतर आपलं पुढे काय करायचं हे अगोदर आपण पाहूया, त्यानंतर मग कसं करायचं त्याचा विचार करूया. जनरल आपण विचार करताना व्हाटचा विचार करूया. कॅपॅसिटी बिल्डिंग करताना आपल्याला तीनच बाबी पाहिजेत. पहिला म्हणजे आपल्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे किंवा जे स्किल्स आपल्यामध्ये आहेत त्यांचा विकास करायचा आहे, डेव्हलप करायचंय त्यांना. ते डेव्हलप करण्यासाठी काय करता येईल तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर विस्तार करायचा म्हणजेच काय, ज्या कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहेत त्याच्या थ्रू आपल्याला सर्व्हिस द्यायची किंवा सेवा द्यायची. कुणाला तरी जर आपण सेवा देऊ शकलो, सर्व्हिस देऊ शकलो, आपल्या कॅपॅसिटीच्या आधारे आपण जर कुणाला तरी सेवा देऊ शकलो, सर्व्हिस चांगल्या दर्जेदार जर सर्व्हिस देऊ शकलो तर तो झाला विस्तार. म्हणजेच आपल्याला आपल्या कॅपॅसिटीचा, क्षमतेचा विकास करायचा आहे, आपल्या क्षमतेचा विस्तार करायचा आहे. कुणाला तरी आपण सेवा देणार आहोत, दर्जेदार सर्व्हिस देणार आहोत. आणि तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची, कन्सिस्टन्सी, सातत्य. हे जे कॅपॅसिटी बिल्डिंग साठी हे तीन जे मुद्दे आहेत, विकास, विस्तार आणि सातत्य, याद्वारेच आपण आपल्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस आपली कॅपॅसिटी बिल्ड करू शकतो. हे जे दोन चित्र दिसत आहेत पहा. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक जण समोर आहे आणि तो काय करतोय. हे जे चित्र दिसतंय या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की तो काय करतो, तो लीड करतो का मॅनेज करतोय. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता की पहिलं जे चित्र दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये जे 4 लोक दिसत आहेत, 4 लोकांचं जे चित्र दिसतंय तर तो लीड करतोय का मॅनेज करतोय. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता, तुम्हाला जे वाटतं ते लिहू शकता की तुम्हाला काय जाणवतंय. ओके 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 ओके. आता दुसऱ्या चित्रामध्ये काय जाणवतंय. काही जणांना पहिल्या चित्रामध्ये लीड करताना जाणवत आहेत तर काही जणांना मॅनेज करताना जाणवत आहेत. ओके. दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा काही जणांना लीड करताना जाणवतंय तर काही जणांना मॅनेज करताना जाणवतंय. खरं पाहायला गेलं तर लीडर आणि मॅनेजर हे जे दोन्ही स्किल आहेत ना ते असे एकमेकात गुंफलेले आहेत. त्याला आपण खरं तर असं वेगळं करायची गरजच नाही, परंतु आपण दोन्ही अँगलने याच्याकडे पाहणार आहोत, लीडरशिप स्किल आणि मॅनेजमेंटचं स्किल. तर पहिलं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये तो लीडर आहेच, पण तो लीडर असूनही तो लीड करतोय, परंतु त्याला ते कसं मॅनेज करायचंय आणि आपल्या टीमला कसं घेऊन जायचंय हे सुद्धा त्याला पक्क माहितीये. म्हणून तो काय झालाय, समोर आलाय, स्वतः समोर आलेला आहे. तो लीड करतोय, त्याच्या सोबतच तो मॅनेजर सुद्धा आहे, मॅनेज सुद्धा करतोय. आणि दुसऱ्या चित्रामध्ये मात्र टोटली फक्त तो मॅनेज करतोय, फक्त मॅनेज करतोय की काय करायचंय त्या चित्रातनं आपल्याला दिसतंय. ओके ओके, पाहूया आपण पुढे काय होतंय ते. आता आपला पहिला प्रश्न होता की आपल्याला क्षमता बांधणी करायची, कॅपॅसिटी बिल्ड करायची, तर त्यासाठी आपल्याला पहिला प्रश्न असतो की काय करायचं नेमकं. आपल्याला काय करायचं हे जर ठरलं तर मग प्रश्न निर्माण होईल की कसं करायचं. म्हणून आपण सर्वात अगोदर विचार करूया की काय करायचं. आणि त्यासाठी आपण पहिला प्रश्न विचारणार आहोत की मला माझ्या आयुष्यात काय करायचं. आणि हे जे काय करायचंय ना
त्यासाठी माझ्यामध्ये काय आहे जे मी करू शकतो, आणि त्यासाठीची एक कन्सेप्ट आहे, ही ग्रीक कन्सेप्ट. विद्यार्थ्यांना विनंती करतो की ही कन्सेप्ट ग्रीक कन्सेप्ट आहे, आणि त्या कन्सेप्ट मध्ये सांगितलंय, या मिराकी नावाच्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय की प्रत्येकाच्या आतमध्ये असं काहीतरी असतं की जी गोष्ट तो मनापासून करतो. अशा काही गोष्टी प्रत्येक व्यक्तीला कराव्याशा वाटतात, त्या त्याला आवडतात, आणि त्या करत असताना तो सर्व तन मन धन विसरून जाऊन एखादी गोष्ट करतो, त्याला मिराकी म्हणायचं, असं या ग्रीक कन्सेप्ट मध्ये सांगितलंय. टू डू समथिंग विथ सोल, हृदयापासून तो हे करतोय, विथ क्रिएटिव्हिटी ऑर लव, प्रेमानं एखादी गोष्ट जे करतोय ती गोष्ट अशी आता प्रत्येकामध्ये वेगवेगळी गोष्ट असू शकते. प्रत्येकामधल्या क्षमता वेगळ्या असतात, तशी प्रत्येकातली मिराकी वेगळी असते, असं ही ग्रीक कन्सेप्ट सांगते. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या मला मनापासून करायला आवडतात, त्या जर शोधल्या आपण, तर मग आपल्याला त्या व्हॉटचा अर्थ कळेल, कायचा अर्थ कळेल की मला काय करायचंय. व्हॉट एकदा आपण विचारला की मग आपल्याला या मिराकी मधून आपल्याला काय करायचं हे कळायला लागेल. म्हणून आपल्याला आपल्यातली मिराकी शोधता आली पाहिजे की माझ्यामध्ये असं काय आहे, असं युनिक काय आहे की तो जो युनिकनेस आहे किंवा जी मिराकी आहे ती एक असू शकते किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकते. ते आपल्याला शोधता आलं तर आपल्याला त्या काय समजेल आपल्याला की मला काय करायचंय, मला काय करायचंय आयुष्यात, का मला इथून पुढे काय करायचं, हे कधी कळेल आपल्याला, या मिराकीतून कळेल. ते कसं शोधायचं तेही आपण पाहणार आहोत. पण तुम्हाला मिराकी ही कन्सेप्ट फक्त समजून घ्या, फार डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. मिराकी कन्सेप्ट म्हणजेच अशी जी गोष्ट की ती मला करायला खूप आवडते, मी ती करत असताना सारं विसरून जातो, तहान भूक सारं विसरून जातो, आणि मग सारं लक्ष, माझा पूर्ण फोकस त्या एकाच गोष्टीवर असतो. ती गोष्ट म्हणजेच मिराकी, आपली स्वतःची मिराकी. ती म्हणजेच आपली क्षमता आहे, क्षमता, चांगली क्षमता आहे आपली ती, किंवा एकापेक्षा जास्त क्षमता असू शकतात. त्या आपल्याला शोधता आल्या की आपल्याला व्हॉट कळतो किंवा काय कळतो आपल्याला. आता आपण दुसरी एक कन्सेप्ट पाहणार आहोत, आणि ही दुसरी कन्सेप्ट आहे मिसोगी. ही मिसोगी नावाची जी कन्सेप्ट आहे ती आहे जापानीज कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय, या कन्सेप्ट मध्ये असं सांगितलंय की प्रत्येक माणसाला ना आयुष्यात असं काहीतरी चांगलं करायचं असतं, भव्य दिव्य करायचं असतं, त्याच्या आतमध्ये असतं असं काहीतरी करायचं. परंतु ते करण्यासाठी अशा काही गोष्टी त्याला बाधा बनतात, अशा काही बाबी असतात की त्या बाबी त्याला करू देत नाही. त्याच्या आतमध्ये जे काही चांगलं आहे, त्याच्या आतमध्ये ज्या काही कॅपॅसिटीज आहेत त्या बाहेर येऊ देत नाहीत, अशा काही बाबी असतात, आणि त्या बाबी म्हणजेच मिसोगी म्हणायचं त्याला. जापानीज कन्सेप्ट मध्ये सांगितलंय की तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटी, तुमच्या आतमध्ये असं काहीतरी दडलेलं आहे, ते तुम्हाला कायम सांगत असतं की मला हे बाहेर काढायचंय, ह्या कॅपॅसिटी माझ्या आहेत, परंतु अशा काही बाबी असतात की त्या मला त्या करू देत नाही, त्या बाबी करू देत नाही. म्हणजेच उदाहरणार्थ काय, असं काही असतं की आपल्याला असं करायचं असतं, पण आपल्यामध्ये अशी काही मिसोगी असते की लोक काय म्हणतील, मी जर असा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, मी जर असं वागायला लागलो तर लोक काय म्हणतील, मी जर माझ्या आयडिया अशा जर वापरायला लागलो तर लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील. आपण सारे कॉलेजच्या मुलांना वाटतं की मैत्रिणी काय म्हणतील, आणि या दृष्टीने आपण काय विचार करायला लागतो की लोक क्या कहेंगे. ही एक प्रकारची मिसोगी असते. ही अशी मिसोगी किंवा अशा खूप मिसोगी असतात, त्याला आपण मिसोगी म्हणायचं. म्हणजेच काय, अगोदर आपण मिराकी पाहिली, आता आपण मिसोगी पाहतोय. मिराकी काय असते की आपल्यामधल्या क्षमता असतात त्या आपल्याला कळतात किंवा आपल्याला त्या कळून घ्यायच्या असतात. आपण पाहणार आहोत त्या क्षमता कशा ओळखायच्या त्या, आणि त्या क्षमता बाहेर काढण्यासाठी ज्या मिसोगी असतात, म्हणजे ज्या गोष्टी बाधा बनतात, त्या बाधा बनणाऱ्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर मग आपल्याला जो आहे, काय करायचं आपल्याला आयुष्यात किंवा पुढे काय करायचं हे जर एकदा कळलं, आणि ते कळणं म्हणजेच टू लीड, म्हणजेच लिडरशिप साठी काय करायचंय, व्हॉट हा शब्द जर एकदा आपला कळला, काय करायचं, तर मग पुढे सुरू होतं की कसं करायचंय. आपण काय करायचं आणि कसं करायचं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण हे सत्र पाहणार आहोत.
आता आपला मिराकी लक्षात आली, मिसोगी लक्षात आली असेल. हे सारं सत्र सुरू असताना विद्यार्थ्यांना तुमचे जर काही प्रश्न असतील तर प्रश्न बाजूला लिहून ठेवा. शक्यता आहे की माझ्या या पुढच्या बोलण्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील, पण तरीही तुमचे काही प्रश्न राहिले तर बाजूला लिहून ठेवा. आपण सर्वात शेवटी त्या प्रश्नांकडेही वळणार आहोत. शक्यतो तुमचे कुठलेही प्रश्न राहणार नाहीत याची मी काळजी घेतो. आता आपण पाहूया की आपली मिराकी कशी ओळखायची आणि ती कशासाठी ओळखायची. तर त्या मिराकी ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर स्वतःची ओळख करून घ्यायची. स्वतःची ओळख म्हणजे काय, मी कोण आहे. आणि ती ओळख कशासाठी करायची, तर आपली मिराकी शोधण्यासाठी आपल्या स्वतःची ओळख करायची. जर मला काय आवडतं, मी कोण आहे हे जर मला कळलं नाही तर मला माझी मिराकी कळणार नाही. आणि जर मला माझी मिराकी कळली नाही तर ते कसं करायचं हा तर फार पुढचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून आपण अगोदर पाहूया की अगोदर आपलं स्वतःला ओळखता आलं पाहिजे की मी कोण आहे. आणि ते कशासाठी ओळखायचंय, आपल्याला त्या व्हॉट शोधण्यासाठी. स्वतःला का ओळखायचं, तर आपल्याला तो व्हॉट शोधायचा आहे, म्हणून आपल्याला स्वतःला ओळखायचंय. आपल्यामधला लीडर आपल्याला शोधायचा आहे आणि त्यासाठी आपण स्वतःला ओळखणार आहोत. आणि त्यामध्ये ओळखीमध्ये काय पाहणार आहोत आपण, आपल्या आवडी आणि निवडी. प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे. प्रत्येकामध्ये आतमध्ये काहीतरी वेगळं आतमध्ये भरलेलं आहे, इनबिल्ट आहे. ते ज्या कॅपॅसिटीज आहेत ना त्या युनिक कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये आहेत. आणि त्या शोधण्यासाठी आपल्याला अगोदर शोधायचं काय की मला काय आवडतं. लोकांना काय आवडतं त्याच्या अगोदर आपल्याला लिस्ट करायची की मला काय आवडतंय. आणि मला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना, कागद आणि पेन घेऊन त्याची एकदाची यादी तयार करायची. काय आवडतं, मग ते काहीही असू शकतं. आपल्याला असंही वाटेल की मला जे आवडतं ते जर आपण लिहिलं तर लोक हसतील, हसू द्या. आपल्याला कागद आणि पेन घ्यायचा आणि आपल्याला आपली यादी तयार करायची की मला या आयुष्यामध्ये काय काय आवडतं, किंवा मी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतो तिथे मला काय काय आवडतं. तर मग ती यादी होऊ शकते. मला नेता व्हायला आवडतं, मला अभिनेता व्हायला आवडतं, मला लेखक व्हायला आवडतं, मला वक्ता व्हायला आवडतं, मला शिक्षक व्हायला आवडतं, मला डॉक्टर व्हायला आवडतं, मला इंजिनियर व्हायला आवडतं. अशी असंख्य यादी येऊ शकते. आणि ती यादी आपण असं समजूया की आपली यादी ज्या ज्या गोष्टी मला आवडतात अशी यादी 100 बाबीची यादी झाली. त्याच्यामध्ये असंही असू शकतं की मला क्रिकेट आवडतं, मला खेळायला आवडतं, मला सिनेमा पाहायला आवडतं, काहीही असू शकतं. इथं मात्र विचारच करायचा नाही की लोक काय म्हणतील. इथं मात्र आपला कागद पेन आणि आपणच आहोत. त्यामुळं काय आवडतं त्याची यादी स्वतःला सुद्धा लाजायचं नाही, एकदम मोकळ्या याने करून टाकायची की मला काय काय गोष्टी आवडतात. त्याची जर यादी आपली 100 बाबीची जर यादी झाली तर मग दुसरा क्रायटेरिया वापरायचा आपल्याला की मला ज्या 100 बाबी आवडतात ना त्यातल्या प्रत्यक्षात मला किती जमतात. याच्यावरती फक्त चिंतन करायचं आणि टिक मार्क करायची. आता कुठल्या कुठल्या गोष्टी मला जमतात, ज्या जमणाऱ्या गोष्टी आहेत त्यालाच टिक मार्क करायचं, बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. म्हणजेच काय झालं, आता मला काय आवडतं याच्या 100 बाबीची यादी झाली. मला काय जमतं याची मात्र टिक मार्क जर केलं. समजा मला क्रिकेट आवडतं असं मी जर म्हणलो होतो तर आता मी जर असतो तर मी काय म्हटलो असतो, मला क्रिकेट जमत नाही. मग मी काय केलं असतं, ते सोडून दिलं असतं. क्रिकेट जमतं का तर त्याच्यावरती फुल्ली मारली असती. आणि ज्या गोष्टी मला जमतात, मला बोलायला आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती माझी टिक मार्क झाली असती. म्हणजे जे जमतं त्या बाबी किती होतील आता 100 पैकी जास्तीत जास्त 30, 40 किंवा 50 बाबी होतील की या बाबी मला जमतात. आता आपण तिसरा क्रायटेरिया वापरणार आहोत मित्रांनो. आणि तो तिसरा क्रायटेरिया आहे ज्या गोष्टी मला जमतात त्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समाजाच्या उपयोगाच्या आहेत. माझ्या नाही, समाजाच्या उपयोगाच्या कोणत्या बाबी आहेत त्यालाच आता टिक मार्क करायची, बाकीच्यांना फुल्ली मारायची, त्याही काढून टाकायच्या. ज्या जमणाऱ्या बाबी होत्या 30-40 बाबी त्यातल्या सुद्धा आता समाजाच्या उपयोगाच्या किंवा लोकांच्या उपयोगाच्या, मी सोडून इतरांच्या उपयोगाच्या किती बाबी आहेत त्याला टिक मार्क करायची आणि बाकीच्या गोष्टींना परत फुल्ली मारायची. आता काय होईल, आता राहतील फक्त 10 ते 12 बाबी राहतील, कुणाच्या 15 राहतील, कुणाच्या तर 7-8च बाबी राहतील की ज्या समाजाच्या उपयोगाच्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं मला काय आवडतं,
त्यातलं जे जमतं तेच ठेवलं, बाकीचं काढून टाकलं. जे जमतं त्यातलंही जे समाजाच्या उपयोगाचं आहे, लोकांच्या उपयोगाचं आहे, सोसायटीच्या उपयोगाचं आहे तेच ठेवलंय, बाकीचंही काढून टाकलंय. आता राहिलं फक्त एक अंकी आकडा असेल तो, खरं तर 7, 8, 9 पर्यंत किंवा 10 पर्यंत राहील जास्तीत जास्त. म्हणजे जे आता त्या बाबी फक्त 8-9 बाबी राहिल्या असतील. आणि सर्वात शेवटचा क्रायटेरिया वापरायचा आपल्याला, की मला किंवा समाजाला यातून काय मिळणार आहे. ज्या 8-9 बाबी आहेत त्यातला शेवटचा क्रायटेरिया वापरायचा, की यातून समाजाला काय मिळणार आहे, मला काय मिळणार आहे. आणि तो क्रायटेरिया वापरताना त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया काय वापरायचा, की याच्यातून मला किंवा समाजाला पैसा मिळणार आहे का, हा क्रायटेरिया पहिल्यांदा वापरायचा नाही. पहिल्यांदा हा क्रायटेरिया बिलकुल वापरायचा नाही. जाणीवपूर्वक सांगतो की ज्या काय 7-8 बाबी आहेत त्याच्यामध्ये मला किंवा समाजाला यातून काय मिळेल हा विचार आला डोक्यात, की हा विचार नाही करायचा की याच्यातून मला पैसा किती मिळेल. तो क्रायटेरिया सर्वात शेवटी ठेवायचा. पहिला क्रायटेरिया ठेवायचा की समाजाची एखादी गरज याच्यातून भागणार आहे का, सोसायटीची गरज भागणार आहे का, तो विचार करायचा. समाज याच्यातून मला किमान शाबासकी देईल का, वा म्हणेल का, म्हणजे कुठलं ना कुठलं तरी रिवॉर्ड मला मिळणार आहे का समाजाकडून. ह्या जर याच्या बाबतीतलं टिक मार्क करायचं, बाकीच्या गोष्टी काढून टाकायच्या. मग तुम्ही म्हणता की सर पैशाचा विचार नाही करायचा, तर मग करायचं कशासाठी. हे पहा, आपण जर हे 4 क्रायटेरिया जर वापरले, आपल्याला जे आवडतं तेच जर आपण, जे जमतं, जे समाजाच्या उपयोगाचं आहे तेच जर आपण करायला लागलो, तर त्याच्यातून आपल्याला आपल्या रोजीरोटी पुरता पैसा मिळणारच आहे. पैसा त्याच्यातून मिळणारच आहे. त्याचा विचारच करायची गरज नाही. समाज त्याच्यातून देणारच आहे आपल्याला. म्हणजे काही ना काहीतरी रिटर्न मिळणार आहे. म्हणजे जी एक कन्सेप्ट आहे मॅनेजमेंट मध्ये, त्याला ROI म्हणतात, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. ROI. आपण इन्व्हेस्ट काय केलं आणि त्याच्यातून रिटर्न काय मिळतं. जर आपण आपल्या आवडीची गोष्टवरती जर एखादी वेळ देत असू, आपण जर तेवढा इन्व्हेस्ट करत असू वेळ, जी गोष्ट मला चांगली जमते त्याच्यावरती जर वेळ आपण इन्व्हेस्ट करत असू, समाजासाठी किंवा सोसायटीसाठी जर आपण काही इन्व्हेस्ट करत असू, तर त्याचं रिटर्न आपल्याला मिळणारच आहे, पैशाच्या स्वरूपात मिळणारच आहे. परंतु पहिल्यांदा विचार हा नाही करायचा की त्यातून पैसा मिळणार आहे की नाही. पहिला विचार करायचा की मला त्याच्यातून आनंद मिळणार आहे का, लोकांची एखादी गरज भागणार आहे का. आणि मग आता मात्र राहणार आहेत त्या 8 किंवा 9 बाबीपैकी फक्त 4 किंवा 5 बाबी राहतील, किंवा खरं तर एखादी किंवा दुसरीच बाब राहील. आणि ती गोष्ट म्हणजेच आपली मिराकी समजायची. ती गोष्ट म्हणजेच आपली कॅपॅसिटी समजायची की या गोष्टी माझ्या आतमध्ये आहेत. आणि आता मात्र त्या गोष्टी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी बाधा आणतात, आणि बाधा आणणारी गोष्ट काय असती, लोक काय म्हणतील. मी जर आता इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक अमुक प्रोफेशन मध्ये आहे, आणि मी जर असं करायला लागलो, तर मला जे आवडतं ते जर मी करायला लागलो तर लोक काय म्हणतील. पहिली मिसोगी असते, लोग क्या कहेंगे. सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग. पहिली मिसोगी. आणि ती कुठल्याही क्षेत्रातल्या लोकांसाठी असते. माझे नातेवाईक काय म्हणतील. मी तर आता इंजिनियर झालो आणि मी जर मला जे आवडतं ते जर करायला लागलो तर नातेवाईक काय म्हणतील. समाजामध्ये असे कित्येक इंजिनियर्स आहेत, ते इंजिनियर झाले परंतु नंतर मात्र त्यांचं टोटल, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधल्या टॉपचा माणूस जर पाहिला आपण, तर शक्यता आहे तो इंजिनियर असू शकतो. शक्यता आहे आणि आहेच. का तर आपल्याला या मिराकी मधून आपल्या स्वतःची कॅपॅसिटी शोधायची. आपली जी मिसोगी असते, आणि त्यातली पहिली मिसोगी म्हणजे लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, ती जर काढून टाकली तर आपल्याला काय करायचं हे कळायला लागतं. काय करायचं म्हणजेच आपल्या या लीडरशिप मधला आणि मॅनेजमेंट स्किल मधला काय व्हॉट, हे आपल्याला एकदा इथून निश्चित होईल की मला काय करायचंय. आणि त्यासाठी आपल्याला आणखीन आपली मिराकी समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. आपल्या स्वतः मधला एक ओपन सेल्फ असतो. ओपन सेल्फ म्हणजे आपण एकदम असे ओपन असतो. आपल्याविषयी सर्वांना सारी माहिती असते, स्वतःलाही असते आणि इतरांनाही माहिती असते. त्याला म्हणतात ओपन सेल्फ. हा ओपन सेल्फ जेवढा मोकळा असेल तेवढे आपल्यातली कॅपॅसिटी लक्षात यायला मदत होते. ओपन सेल्फ. काही लोकांचं काय असतं माहितीये का, लक्षातच येत नाही, तो व्यक्तीच लक्षात येत नाही. म्हणजे काय, समोरच्याला माहिती नसतं त्याच्याविषयी म्हणून तो लक्षात येत नाही. परंतु जेवढा आपला हा जो ओपन सेल्फ आहे
तो जेवढा मोठा तेवढे आपल्यातल्या कॅपॅसिटी बाहेर यायला मदत होते. नंबर 2 असतो हिडन सेल्फ. हा हिडन सेल्फ काय करतो? स्वतःला स्वतःविषयीची माहिती असते, परंतु दुसऱ्याला माहिती नसते. म्हणजे मी कोण आहे, मला काय आवडतं, मला काय आवडत नाही, मी कसा वागतो, माझं वर्तन कसं आहे, हे एकदम गूढ असतं, गूढ. त्याला म्हणतो आपण हिडन सेल्फ. म्हणजे मी काय करतो, काही लोकांचं लक्षात येत असेल पहा तुमच्या, काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या चेहऱ्यावरून ना लक्षातच येऊ देत नाही. किंवा आपण आपल्या सारे आता विद्यार्थी आहेत, आपण आपल्या गावाकडे म्हणतो की हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ना म्हणजे काहीच कळत नाही, म्हणजे पोटातलं पाणी सुद्धा तो हलू देत नाही. पोटातलं पाणी हलू न देणं म्हणजे काय, की चेहऱ्यावरून काहीच जाणू देत नाही तो त्याच्या आतमध्ये काय चाललं ते. म्हणजे तो काय असतो, हिडन सेल्फ असतो. म्हणजे लोकांना, काही लोकांना स्वतःविषयी सारी माहिती असते, मात्र दुसऱ्याला माहिती नसते आपल्याविषयीची. तो असतो हिडन सेल्फ. म्हणजे काही यातलं बरोबर काय चूक काय ही गोष्ट नंतर, आपल्याला हे सारं पाहतोय आपण काय, आपल्यातल्या कॅपॅसिटी शोधण्यासाठी आपल्याला कशा कशाची मदत होते. त्यानंतरचा असतो सेल्फ, जो असतो तो असतो ब्लाइंड सेल्फ. हा ब्लाइंड सेल्फ काय असतो माहितीये का, आपल्याला स्वतःलाही माहिती नसते स्वतःच्या विषयी. म्हणजे आपण वर्षानुवर्ष जगत असतो, काय करतो तेच कळत नाही. म्हणजे मी काय आहे, मला काय आवडतं, काय नाही, काहीच माहिती नसते स्वतःच्या विषयी. तशीच दुसऱ्यालाही माहिती नसते. तो असतो ब्लाइंड सेल्फ. पण असं काही नाही, एक वेळ अशी येते आणि युरेका इफेक्ट होतो आणि आपल्याला कळतो आपण कोण आहोत ते. किंवा कोणीतरी एखादा व्यक्ती येतो आणि तो आपल्याला सांगतो, म्हणजे तो पुढचा सेल्फ आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती आपल्याला काय सांगतो की अरे तुझ्यामध्ये ही कॅपॅसिटी आहे. म्हणजेच काय, आपल्याला आपल्यातली कॅपॅसिटी माहित नसते, पण दुसरा सांगतो की अरे तुझ्यामध्ये ही कॅपॅसिटी आहे. आणि मग आपल्या लक्षात येते की अरे असं होऊ शकतं, आपण करू शकतो असं. म्हणजेच आपल्याला ह्या 4 सेल्फ मधून आपल्याला फक्त आपल्या कॅपॅसिटीसाठी काय करता येईल हे आपल्याला शोधता येऊ शकतं. आणि शेवटचा असतो तो अननोन सेल्फ. स्वतःला आणि दुसऱ्याला आपल्याबद्दल माहिती नसते, स्वतःलाही माहिती नसते आणि दुसऱ्यालाही माहिती नसते. हे जे आपण मिराकी आणि मिसोगी ज्या पाहिल्यात, त्या कशासाठी पाहिल्यात, की आपल्यातले लिडरशिप आणि मॅनेजमेंटचे जे स्किल्स आहेत ते आपल्याला शोधण्यासाठी अगोदर आपला काय करायचं हे जर एकदा ठरलं तर आपण कसं करायचं त्याच्याकडे पोहोचणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला आतापर्यंत जे काय आपण पाहतोय तो आहे सेल्फ अवेअरनेस, स्वची जाणीव. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो की स्वतःबद्दलची नेमकी माहिती, स्वतःची बलस्थानं आणि आपल्यामधल्या उणिवा काय आहेत याची जाणीव ठेवून त्या स्वीकारणे आणि त्यावरती मात करणे म्हणजे सेल्फ अवेअरनेस. हे जे टूल आहे सेल्फ अवेअरनेस, यामधून आपल्याला आयुष्यात काय करायचं याचं आपल्याला व्हिजन तयार होतं. काय करायचं, काय हा जो प्रश्न आहे ना तो फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे सुरू होतं कसं करायचं. कसं करायचं ते आपल्याला शोधता येतं, ते काय फार मोठी गोष्ट नाही कसं करायचं ते. सुरुवात आहे ते काय करायचंय. आणि त्यासाठीचं एक टूल आहे, त्याला म्हणतात सॉट अनालिसिस टूल, SWOT. मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये याला सॉट अनालिसिस म्हणतात. हे जे टूल आहे, हे या टूलचा वापर करून आपण आपलं सॉट अनालिसिस करू शकतो. यातला S म्हणजे स्ट्रेंथ, आपल्यातल्या स्ट्रेंथ, W म्हणजे विकनेस, आपल्यातले विकनेस, O म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि T म्हणजे थ्रेट किंवा धोके. तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतो या चारी SWOT, या चारी याचा फुल फॉर्म लिहू शकतो. बाकीच्यांना तो उपयोगाला येईल. कुणीतरी लिहा SWOT, सॉट अनालिसिस. आता हे जे सॉट अनालिसिस आहे ते आपण स्वतःच अनालिसिस करू शकतो. सॉट की एक कागद आणि पेन घ्यायचा आणि लिहून टाकायचं की आपल्यामध्ये ग्रेट काय काय आहे. आपल्याला असं वाटतं ना, विद्यार्थ्याला असं वाटत असतं कधीतरी आयुष्यात, असं कधीतरी वाटत असतं की आपण फार ग्रेट आहोत. मग असं वाटतंय ना आपल्याला की आपण फार ग्रेट आहोत, तर कागद आणि पेन घ्यायचा आणि आपल्यातल्या साऱ्या ग्रेट बाबी ज्या आहेत त्या लिहून काढायच्या. त्या म्हणजेच आपल्यातले स्ट्रेंथ. त्यानंतर आपल्याला विकनेस, आपल्यामधले विकनेस. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी असं वाटत असतं की मी फार गरीब आहे, मी फार दुबळा आहे, मी बिचारा आहे. खरं तर आपल्याकडे ग्रामीण भागातली जी मुलं आहेत किंवा ग्रामीण भागातून आलेली जी मुलं आहेत ना, त्यांच्यामध्ये खूप कॅपॅसिटी असतात. पण ज्यावेळेस आपण महाविद्यालयामध्ये शिकायला येतो त्यावेळेस आपण कुठेतरी आपण ग्रामीण भागातून आलेलो असतो, आपली घरची परिस्थिती म्हणून आपण काय करतो, असे कुठेतरी लाजरे बुजरे असतो. आणि मग काय होतं, आपल्याला कुठेतरी
असा एक इन्फेरिटिव्ह कॉम्प्लेक्स येतो की अरे माझं काही खरं नाही, मी गरीब आहे, मी बिचारा आहे, मी दुबळा आहे, असं जे वाटतं ना, तर कागद आणि पेन घ्यायचं आणि मी गरीब आहे, बिचारा आहे, दुबळा आहे असं का वाटतं? तर त्याचं कारण येतं की मी ग्रामीण भागातून आलो, मी फार गरीब घरातून आलेलो आहे, माझे आई वडील फार शिकलेले नाहीत. अशा गोष्टीमुळे आपण आपले विकनेस आपल्या लक्षात येतात. या गोष्टीमुळे आपल्याला वाटतं ते, बाकी आपल्यामध्ये खूप स्ट्रेंथ असतात. म्हणून आपल्याला काय करायचं, आपले स्ट्रेंथ लिहून काढायच्या, आपले विकनेस लिहून काढायचे. त्यानंतर मग आपल्या स्ट्रेंथ आणि आपले विकनेस याचा विचार करून मला आयुष्यात पुढे संधी आहे, मी काय करू शकतो आयुष्यात, त्या म्हणजेच आपल्या ऑपॉर्च्युनिटी. आणि मग त्या ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या. त्या सुद्धा हे आपण जे मगाशी पाहिलं मिराकी वगैरे, त्याच्यातून बरोबर एक व्हिजन तयार होईल आणि आपल्याला एक क्लिअर जे फोकस म्हणतो ना आपण, फोकस असा फोकस म्हणजे तो जो तो भिंग असतो पहा, ते भिंग धरल्यासारखं आपल्या लक्षात येईल की अरे आता काय केलं पाहिजे. म्हणून आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कुठं कुठं आहेत आणि सर्वात शेवटी थ्रेट, धोके कोणते आहेत मला माझ्या आयुष्यामध्ये, किंवा मी जो काय व्यवसाय करणार आहे, मी ज्या काय आयुष्यात सर्व्हिसेस देणार आहे लोकांना, मी ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहे, आपण नोकरी वगैरे हा विषयच नाही काढणार, आपण सर्व सर्व्हिसेस विचार करतोय, सेवा आपल्या, म्हणजे आपण या अँगलने पाहणार आहोत की मला काय करता येऊ शकतं आयुष्यामध्ये, आणि त्याच्यासाठी आपल्याला शॉर्ट अनालिसिस करता येऊ शकतं. हे शॉर्ट अनालिसिस जर आपण स्वतःच केलं, तसंच शॉर्ट अनालिसिस आपण आपल्या कुटुंबाचं करू शकतो. आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचं आपलं शॉर्ट अनालिसिस करता येतं. म्हणजेच हे जे शॉर्ट अनालिसिस नावाचं जे टूल आहे, त्या टूलचा उपयोग आपल्याला कुठेही करता येऊ शकतो. आणि हे जे सेल्फ अवेअरनेस आहे ना, या सेल्फ अवेअरनेसचा उपयोग आपल्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, एमपीएससी यूपीएससी मध्ये सुद्धा जे काय सीसॅट नावाचा विषय आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, या सीसॅट मध्ये हेच पाहिलं जातं की हा जो कॅन्डिडेट आहे, हा कॅन्डिडेट स्वतःच अनालिसिस करू शकतो का. जर त्याला स्वतःच करता आलं तर तो ज्या संस्थेमध्ये काम करेल, ज्या क्षेत्रामध्ये काम करेल, त्या क्षेत्रामध्ये त्याला गॅप शोधता येतील. म्हणून हे जे शॉर्ट अनालिसिस टूल आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. नव्हे, जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रासाठी या मिराकी, मिसोगी, कॅपॅसिटी बिल्डिंग, हे आपल्याला कुठल्याही क्षेत्रात आपण जर गेलो, लिडरशिप स्किल, मॅनेजमेंटचं स्किल, ह्या सर्व ठिकाणी आपल्याला कामाला येऊ शकतात. आणि म्हणून आपला हे सेल्फ अवेअरनेस. आता या शॉर्ट अनालिसिस मुळे काय होणार आहे, आपला गॅप कळणार आहे, गॅप की कुठं नेमका गॅप आहे. जर आपल्याला गॅप कळला तरच आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी उपाययोजना करू शकतो. जर आपल्याला प्रॉब्लेम जर शोधायचा असेल तर प्रॉब्लेम कसा तयार होतो, कुठेतरी गॅप असतो, कुठेतरी कमतरता, कुठेतरी पोकळी निर्माण होते, आणि ती पोकळी म्हणजेच एक प्रकारचा प्रॉब्लेम असतो. या शॉर्ट अनालिसिस मुळे आपल्याला गॅप लक्षात येतो, आणि तो गॅप म्हणजेच काय असतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता अगोदर प्रॉब्लेम पाहूया की नेमका प्रॉब्लेम काय असतो. जगातल्या कुठल्याही देशात, कुठल्याही क्षेत्रात कुठं जरी गेलो आपण, हे युनिव्हर्सल टूल आहे की कुठं जरी गेलो तर प्रॉब्लेम हे असणारच आहेत. म्हणजे आपण मराठवाड्यात काम करतो म्हणून मराठवाड्यात प्रॉब्लेम आहेत, आपण इंडियामध्ये आहोत, भारतात आहोत म्हणून प्रॉब्लेम आहेत, आणि जगात प्रॉब्लेम नाही असं काहीच नाही. प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या पद्धतीचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. म्हणजेच आपण अमेरिकेत जरी गेलो तरी तिथेही प्रॉब्लेम्स आहेतच. म्हणजेच जर प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती निश्चितच काही ना काहीतरी सोल्युशन आहे. म्हणून आपण प्रॉब्लेम कडे लक्ष देतो की सोल्युशन कडे लक्ष देतो, हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल मधलं पहिलं आपलं कॅपॅसिटी आहे की आपण आपली कॅपॅसिटी बिल्ड करताना आपलं जे चिंतन आहे ते चिंतन आपण प्रॉब्लेमचा पूर्ण वेळ आपण चिंतनामध्ये घालतोय, की आपल्या चिंतनामध्ये फक्त प्रॉब्लेम्स आहेत, का आपल्या चिंतनामध्ये सोल्युशन्स आहेत. या दोन गोष्टीवरती ठरणार आहे की आपल्याकडून प्रॉब्लेमचं सोल्युशन निघणार आहे का त्या प्रॉब्लेम मधून आपण आणखीन अधोगतीला जाणार आहोत. म्हणून आपल्याला समस्या असणारच आहेत, सगळीकडे आहेत समस्या, आपल्याला पाहायचंय नेमकं काय आहे ते. दैनंदिन जीवनात अनेक छोट्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय.
त्या समस्या सोडवण्यासाठी त्या त्यावेळी पर्याय सुचणं, म्हणजेच काय, सोल्युशन्स. किती पर्याय आहेत, 1 2 3 4 5 6 7 काय असतील ते. खरं पाहायला गेलं तर आपण पॉलिटेक्निकला असताना किंवा कुठल्याही शाळा महाविद्यालयात असताना आपल्याला फक्त MCQ माहितीये, 1 प्रॉब्लेम 4 पर्याय. परंतु आता आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, संस्थेमधून आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, त्यावेळेस प्रॉब्लेम 1 असतो, पण त्याचे सोल्युशन मात्र असंख्य असू शकतात, पर्याय असंख्य असू शकतात. त्यातला कुठला पर्याय चूज करायचा. जर आपण एकदा प्रॉब्लेम आहे हे जर मान्य केलं, तर आता आपण वळणार आहोत की त्याचे सोल्युशन्स काय काय आहेत, त्याच्यावरती पर्याय काय काय आहेत. आणि ते पर्याय जर का आपण एकदा 1 2 3 4 5 6 काय असतील ते जर एकदा काढले, तर मग आपल्याला आता निर्णय घेता येतो की मला आता कुठल्या पर्यायासोबत जायचंय. त्यासाठी समस्या किंवा अडथळा, अडचण समजून घ्या. कुठलीही समस्या आली किंवा अडचण आली, ती अगोदर समजून घेण्यामध्ये आपण वेळ घालूया. म्हणजे अगोदर अडचण किंवा समस्या समजून घेण्यात वेळ घालूया आणि नंतर मग त्याचे सोल्युशन शोधूया. आपण शाळा महाविद्यालयामध्ये असं सांगितलं जातं आपल्याला की अगोदर जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न समजण्यासाठी वेळ द्या, उत्तर तिथंच आहे. काही लोक सांगतात की जिथं समस्या आहे त्या समस्येमध्येच उत्तर असतं. तसं आहे की प्रश्न कोणता आहे, शाळा महाविद्यालयामध्ये एक प्रश्न विचारला जातो, त्याच्यासोबतचे जे 4 ऑप्शन्स आहेत, हे 4 ऑप्शन्स मिळून प्रश्न तयार झालेला आहे. म्हणजेच काय, प्रश्नामध्येच उत्तर आहे. म्हणून अगोदर आपला प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि मग मात्र जीवनामध्ये 4 ऑप्शन्स नसतील, 4 पेक्षा जास्त ऑप्शन्स असतील आणि मग ते आपलं पाहिजे. जाऊया आपण तिकडेही जाऊया, पुढे काय करता येईल ते. मी जे बोलतोय आणि माझं जे PPT आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का, यस किंवा नो टाईप करा, म्हणजे मला पुढे जाता येईल. आता फक्त एक मार्गी होतंय, वन वे कम्युनिकेशन चालू आहे, पण आपल्याला या वेळेमध्ये संपवायचंय. म्हणून आपण पाहतोय, यस किंवा नो टाईप करा. ओके ओके, तुमच्यापर्यंत पोहोचतंय, PPT दिसतोय. आपण कंटिन्यू करूया. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नंतर घेऊया. शक्यतो प्रश्न राहणार नाहीत याची मी काळजी घेतो, पण तरी काही राहिले तर तुम्ही ते बाजूला लिहून ठेवा. समस्या किंवा अडथळा, अडचण असेल तर ती समजून घ्या, समजून घेण्याला वेळ द्या. त्यानंतर ती समस्या मान्य करा की यस, समस्या असू शकते, आहे. त्याच्यावरती आपला सकारात्मक प्रतिक्रिया द्यायची, सकारात्मक प्रतिसाद द्यायचा आहे. काय, यस प्रॉब्लेम आहे, काय करू शकतो. आपल्याला फक्त प्रॉब्लेम आला की पहिलं डोक्यात आणायचंय, मी काय करू शकतो. प्रॉब्लेम तर आहेच, ओके, प्रॉब्लेम आहे म्हणजेच मला आता काम करायला संधी आहे. वाव, व्हेरी गुड. प्रॉब्लेम आला की एकदम खुश व्हायचंय. पहिलं गोष्ट म्हणजे जिथं जिथं आयुष्यात अडचणी येतात, समस्या निर्माण होतात, काहीतरी होतंय ना, तिथं पहिलं की वाव, आता मला संधी आहे काम करायला, हा विचार करायचा. आणि मग विचार करायचा की आता काय करता येईल, मी काय करू शकतो, मी काय करता येईल. एवढा विचार केला की असंख्य पर्याय तयार व्हायला लागतात की हे करू शकतो, ते करू शकतो, ते करू शकतो. आणि हे जे पर्याय आहेत ना, हे पर्याय एकदा आपल्या समोर आले की मग आपल्याला आता निर्णय घेता येतो आणि त्याच्याकडे आपण जाणार आहोत डिसिजन मेकिंग कडे. परंतु तरी आपण या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे आणखी थोडंसं लक्ष देणार आहोत की हे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर आता आपण छोटे छोटे प्रॉब्लेम नाही पाहणार, आपण थोडासा मोठा विचार करणार आहोत की आपल्या समोर आपण फक्त पॉलिटेक्निक करतोय, पुढे काय होईल आपल्याला माहित नाही. पुढे काही जण तुम्ही इंजिनिअरिंग करणार असाल, काही जण स्वतःचा व्यवसाय करतील, काही जण उद्योजक होतील, काही जण काय होतील माहित नाही, काहीही होऊ शकतं. म्हणजे असंख्य संभावना आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना, म्हणजे पॉसिबिलिटी असंख्य आहेत. परंतु समस्या, आयुष्यातल्या मोठ्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत. जगात सर्वात मोठी समस्या अन्नधान्याची. 700-800 कोटी लोक आहेत, त्याच्यामध्ये सर्वात मेन समस्या आपण पाहतोय की खाण्याची समस्या, अन्नधान्याची समस्या. त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढण्यासाठी काय करता येईल. निवाऱ्याची समस्या, लोकांना निवारा. पाण्याची समस्या, आपण मराठवाड्यामध्ये राहतोय, लातूरमध्ये राहतोय, आपण अनुभवलेलं आहे पाण्याची समस्या काय आहे. पाण्याची समस्या, शिक्षणाची समस्या, एज्युकेशन. आजही कित्येक मुलं अशी आहेत जगात की त्यांच्या समोर शिक्षणाची समस्या आहे. त्यानंतर आरोग्याच्या समस्या. आता आपण या मागच्या 1 वर्षामध्ये आपण शोधलंय
की आतापर्यंत आपला सारा फोकस जो होता तो फोकस होता सारा जे डेव्हलपमेंट आपण विचार करायचो की सारी डेव्हलपमेंटची जी आपली लक्ष असायचं ते काय, रोड्स, इमारती. परंतु आता आपलं टोटली फोकस, पूर्ण जगाचा फोकस आहे तो आरोग्याकडे, हेल्थकडे आपला फोकस वळतोय. त्याच्यामध्येही मग परत आपलं वैयक्तिक आरोग्य आहे, मानसिक आरोग्य आहे, फिजिकल आरोग्य आहे, या साऱ्या बाबी आहेत. आपल्याला या क्षेत्रातल्या समस्या पाहिजेत. आणि आपण विद्यार्थी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, हे सारे विद्यार्थी या प्रॉब्लेमकडे जर आपण असा ब्रॉड अँगलने जर पाहायला लागलो तर आपल्याला असं वाटेल की प्रॉब्लेम आहेत म्हणजे काम करायला संधी आहे. आणि आता जर काम करायला संधी आहे तर यातला एक जरी आपण प्रॉब्लेम घेतला आणि त्याच्यावरती जर पर्याय शोधायला लागलो तर आपल्याजवळ खूप संधी आहेत डिसिजन घेण्यासाठी. ते पाहणार आहोत आपण, आपल्याला डिसिजन मेकिंग काय करायचं, आपला डिसिजन काय घ्यायचंय. आरोग्याच्या समस्या, विजेची समस्या आहे, या स्लाइड मध्ये सर्वात शेवटी तुम्हाला दिसतंय विजेची समस्या आहे, शक्ती, एनर्जी, रस्त्यांच्या समस्या आहेत, भ्रष्टाचार आहे जगामध्ये, देशामध्ये सगळीकडे भ्रष्टाचार दिसतोय आपल्याला. याच्यासाठी काही करता येईल का, याच्यासाठी काही आपला काही छोटे काही स्टेप्स घेता येतील का. सर्वात महत्वाच्या समस्या म्हणजेच महिला आणि बालकांच्या समस्या. आपण आता किती जरी बोलत असलो की जग पुढे गेलंय, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा सोबत देऊन काम करतायत, असं आपण जरी बोलत असलो ना तरीही समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, बालकांच्या समस्या आहेत. आपण बाहेर बोलतो हे सारं, पण प्रत्यक्षात आपण घरात जरी विचार केला तरी घरातही आपल्या लक्षात येईल की आपल्या पुरुषांच्या समस्या वेगळ्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत. आपल्याला याकडे सुद्धा, हा सुद्धा एक प्रॉब्लेम म्हणून याच्याकडे फोकस करावा लागणार आहे आणि त्याच्यातनं आपल्याला आपल्या कॅपॅसिटी बाहेर पडतील. वंचित आणि दुर्बल घटक आहेत समाजामधले, असे काही घटक आहेत की जे वंचित आहेत, दुर्बल आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत. आणि याच्यावरती जर आपण फोकस केला, या समस्येकडे जर पाहायला लागलो, आणि जे काय सीसॅट नावाचा जो विषय आहे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये हेच सारं सांगितलेलं आहे. मला हे सारं जवळून पाहण्याचा योग का आला, तर मी माझी शासनाची जी सेवा आहे, सुरुवातीचे 10 वर्ष मी पोलीस खात्यामध्ये नोकरी केली, त्यानंतरचे 8 वर्ष मला शिक्षण खात्यामध्ये, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळाली महाराष्ट्र शासनाकडनं. त्यानंतर आता जवळपास मी 8 वर्षापासून आरोग्य विभागामध्ये, वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये, लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे, ज्याचं नाव महाराष्ट्राचे एकदम प्रेरणादायी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या नावानं जे हे मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजमध्ये मी काम करतोय. आणि महाराष्ट्र शासनामध्ये हे काय 25 वर्ष मला नोकरी करत असताना जे काय अनुभव आले, त्या अनुभवाच्या आधारे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जी यशदा नावाची जी संस्था आहे, यशदा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं DOPT यांच्या मार्फत मला काही प्रशिक्षण घेता आली आणि त्या प्रशिक्षणामधून हा कार्यक्रम सुरू झाला. पुरनमल लाहोटी संस्थेसारख्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधल्या लोकांसारखी जी लोक आहेत, त्यांच्यामुळे दर आठवड्याला महाराष्ट्र शासनातल्या शाळा, महाविद्यालय यांच्या बरोबर मी काही कार्यक्रम घेतो. आणि हे सारे कार्यक्रम व्यावसायिक दृष्टिकोनातून घेत नाही, तर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही हे कार्यक्रम घेतो आणि त्याच्यामधून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचता येते. तर हे जे काय प्रॉब्लेम्स आहेत, ह्या प्रॉब्लेम्सचा आपण जर आजचे आपले छोटे प्रॉब्लेम्सचा जर विचार करायला लागलो तर आपल्याला ते जमणार नाही. म्हणून आपण टू लीड, आपल्याला लीड करायचंय, टू मॅनेज, आपल्याला मॅनेज करायचंय. आणि त्या दृष्टीनं आपण हे विद्यार्थ्यांसमोर आजचं हे सत्र आपण ठेवलेलं आहे. इथपर्यंत आपण आलोय की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल मध्ये आपल्या समोर असंख्य पर्याय यायला लागतात. आणि जर आता एकदा पर्याय आले की मग खरी कसोटी लागते आणि लोक म्हणतात की सर सारं खरंय हो, पण विद्यार्थी म्हणतात की सर निर्णय घेताना आमची अडचण निर्माण होते की काय करायचं, या मार्गाने जाऊ का या मार्गाने जाऊ, आणि तिथं मात्र आमचा कस लागतो. तर मग नेमकं डिसिजन घ्यायचं कसं, आणि ते स्किल म्हणजेच काय, डिसिजन मेकिंग स्किल. उपलब्ध असलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, तिला आपण डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी म्हणतो. आणि ती कॅपॅसिटी आपल्याला डेव्हलप करायची की डिसिजन नेमका घ्यायचा कसा, का काहीतरी उगाच ठरवलं लगेच मग घेऊन टाकला निर्णय, असं नाही होत.
त्यासाठी आपल्याला काहीतरी विचाराची प्रोसेस करावी लागेल, काही ना काहीतरी त्याच्यावरती वेळ द्यावा लागेल, आणि तेव्हाच काय होईल, आपलं डिसिजन परफेक्ट होईल किंवा तिथपर्यंत आपण पोहोचू, काही ना काहीतरी आउटपुट तरी मिळेल. म्हणून उपलब्ध पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करण्याची क्षमता म्हणजेच डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये काय असतं, विविध पर्यायांचा विचार करायचा असतो. आता आपण 4 पर्याय पाहणार नाहीत. आपण आता पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जे काही एमसीक्यू आहेत, इंजिनिअरिंग मध्ये जे एमसीक्यू आहेत, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जे एमसीक्यू आहेत, त्याच्या पुढे जाणार आहोत. आता मात्र पर्याय असंख्य आहेत आपल्या समोर, असा विचार करणार आहोत आपण. आणि आता मात्र आपल्याला विविध पर्यायापैकी एका पर्यायाचा विचार करायचा आहे. आणि तो पर्यायाचा विचार करताना सदसद विवेक बुद्धीनं निर्णय घ्यायचा आहे. आता ही जी यक्षाची गोष्ट आहे ना, त्या यक्षाच्या गोष्टीनं आपण समारोप करणार आहोत आपल्या आजच्या या सत्राचा. त्यामुळे ती यक्षाची गोष्ट मी इथं सांगणार नाही. पुढे जाऊया आपण. जे काय आपण निर्णय घेतलेत त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची. पर्याय कुठला तरी एक आपण यूज करणार आहोत. तो पर्याय कसा वापरायचा, कुठला चूज करायचा, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. एकदा का आपण निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, त्याची जबाबदारी घ्यायची. जर एखादा निर्णय घेतला तर यस, तो निर्णय मी घेतला, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. असं जर झालं आणि निर्णय जर चुकला तर चुकीतून शिकायचं, थोडासा बदल करायचा आणि पुढे जायचं. निर्णय जर मी घेतला नाही, आपण जर फॉलो करत असू, लीडर दुसरा कोणीतरी आहे आणि आपण जर फॉलो करत असू, तर मग आपला फॉलो सुद्धा ज्या पद्धतीने सांगितले फॉलो करायला, त्या पद्धतीनेच आपण फॉलो करणार आहोत. चुकातून शिकणार आहोत आणि यामधूनच आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आपण जाऊया की नेमकं डिसिजन घेण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि हे एक टूल आहे डिसिजन मेकिंग साठीच, युनिव्हर्सल टूल आहे. जगातले मॅनेजमेंटच्या जे स्कूल्स आहेत किंवा टॉपचे मॅनेजमेंटचे जे गुरु आहेत, ते हे टूल वापरतात. आणि हे टूल आहे डिसिजन घेण्यासाठीचं जे टूल आहे, त्याला म्हणतात 6 थिंकिंग हॅट्स. 6 थिंकिंग हॅट नावाचं एडवर्ड डी बोनो यांचं एक पुस्तक आहे आणि ते जगप्रसिद्ध पुस्तकातले हे तत्व आहेत, हे प्रिन्सिपल आहेत 6 थिंकिंग हॅट. याचा उपयोग करून आपण डिसिजन कसा घ्यायचा ते पाहणार आहोत. मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत योग्य पोहोचतंय का, आणि पीपीटी व्यवस्थित जर दिसत असेल तर यस किंवा नो टाईप करा. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. मला सर्वांचं स्क्रीनवरती दिसतंय जो, आणि खूप व्यवस्थित सर्व विद्यार्थ्यांना हे व्यवस्थित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय, मला लक्षात येत आहे. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नंतर घेऊया. आपण जातोय डिसिजन मेकिंग स्किल कडे. सुरुवातीलाच आपण काय पाहिलंय, आपण पाहिलंय व्हॉट, काय करायचंय, आणि त्यासाठी आपण पाहिले आपल्यातल्या कॅपॅसिटी. त्या मिराकीद्वारे आपल्याला कशा बाहेर काढायचे त्या पाहिल्या. त्यानंतर आपल्यातल्या मिसोगी, ज्या आपल्याला बाधा आणणाऱ्या बाबी आहेत, त्याच्याकडे आपण थोडासा फोकस केलाय. आणि त्यानंतर मग आपण लीडरशिप आणि मॅनेजमेंटचे जे स्किल आहेत त्याच्याकडे वळलोत. आणि ते करत असताना आपल्याला सेल्फ अवेअरनेस, शॉर्ट अनालिसिस पाहिलंय आपण. आणि आता आपण प्रॉब्लेम असणारच आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलंय, त्याच्यावरती फोकस केलाय. आणि आता मात्र आपण चाललोय डिसिजन मेकिंग स्किल कडे. आणि जे डिसिजन मेकिंग स्किल आहे त्याच्यामधलं आपण 6 थिंकिंग हॅट या पुस्तकाच्या द्वारे आणि त्यातल्या काही तत्वांच्या आधारे ते समजून घेणार आहोत. या 6 थिंकिंग हॅट मध्ये एडवर्ड डी बोनो काय सांगतोय की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही डोक्यामध्ये एक पांढऱ्या कलरची टोपी घातलेली आहे, व्हाईट कलरची कॅप घातलेली आहे, असं इमॅजिन करा. आणि मग सर्व पर्याय एकदाचे लिहून काढा, सर्व पर्यायांचा विचार करा. जे पर्याय, असंख्य पर्याय तुमच्या डोक्यामध्ये येतात, आपल्या डोक्यामध्ये येतात. कुठलाही निर्णय घेताना असंख्य पर्याय आपल्या डोक्यामध्ये येतात. त्या सर्व पर्यायांचा विचार करा. लोक काय म्हणतील याचा बिलकुल विचार न करता असंख्य पर्यायांचा एकदाचा विचार करणं, त्याला म्हणतो, एडवर्ड डी बोनो म्हणतो की तुम्ही डोक्यामध्ये व्हाईट कलरची हॅट घातलेली आहे आणि सारे पर्याय तुमच्या अशा डोक्यामध्ये येत आहेत, असा विचार करा, ते कागदावरती लिहून काढा. याला हा पहिली स्टेप झाली 6 थिंकिंग हॅट मधली पहिली स्टेप. पहिली हॅट
व्हाईट हॅट. आपण पुढे जाऊया. एडवर्ड डी बोनो म्हणतो की तुम्ही काय करा, आता दुसरी येलो कलरची हॅट डोक्यामध्ये घातलेली आहे असं इमॅजिन करा आणि मग आपण जे काय सुरुवातीला जेवढे पर्याय आपल्या डोक्यामध्ये आले होते ना व्हाईट हॅट घातल्यानंतर, त्या साऱ्या पर्यायामधले सकारात्मक पर्यायावरती टिक करा किंवा त्यांचा विचार करा. आता यातले कुठले पर्याय सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह पर्याय कोणते कोणते आहेत त्याच्यावरती टिक करा किंवा त्याच्याकडे फोकस करा, त्याचा विचार करा. म्हणजेच आपण येलो कलर हा कशाचा आहे, तो सकारात्मकतेचा प्रतीक आहे. येलो कलर हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे, पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. आणि ते डोक्यात घातलं की सारे सकारात्मक पर्याय आपण त्याच्यावरती विचार करतोय. तिसरा, एडवर्ड डी बोनो काय सांगतोय, आता तुम्ही तिसऱ्या कलरची हॅट डोक्यात घातली आहे असा विचार करा. ब्लॅक कलरची हॅट मी डोक्यात घातलेली आहे आणि आता मी निर्णय घेताना सारे निगेटिव्ह पर्याय त्याचाही विचार करतोय मी. अगोदर जसा सकारात्मक पर्यायांचा विचार केलाय तसा आता मी निगेटिव्ह पर्यायांचा सुद्धा विचार करणार आहे. निगेटिव्ह पर्याय आणि त्या पर्यायावरती विचार करणार आहे. कुठले कुठले पर्याय हे नकारात्मक पर्याय आहेत. 3 प्रकारच्या हॅट झाल्या. आता एडवर्ड डी बोनो म्हणतो की तुम्ही रेड कलरची हॅट घातलेली आहे असा विचार करा. चौथी हॅट रेड कलरची, डेंजर. हा जो आहे ना रेड कलर हा डेंजर आहे. आणि भावनात्मक पर्याय काय असतात माहितीये का, म्हणजे आपण विद्यार्थी कसा विचार करतो पहा. एखादा पर्याय असा असतो की मला अमुक गोष्ट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, कष्ट उपसावे लागतील, अभ्यास करावा लागेल, असा एक पर्याय असतो पहा. आणि तो पर्याय समोर आला की लगेच आपले इमोशन्स काय सांगतं माहितीये का, आपण विद्यार्थी भावनेच्या भरात काय निर्णय घेतो, अरे यार इथं तर खूप अभ्यास करावा लागणार आहे, इथं तर खूप कष्ट दिसत आहेत, मग नको गड्या हा. असा भावनात्मक पर्याय असतो. म्हणजे आपण कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला सकारात्मक वाटते, ती का वाटते, अरे त्याच्यात खूप पैसा मिळणार आहे, असा पर्याय असतो, खूप पैसा मिळणार आहे, की लगेच आपण आपलं आतमध्ये काय माइंड काय म्हणतो, अरे हो म्हण. म्हणून हे जे काय डेंजर भावनात्मक पर्यायांचा विचार करायचा. रेड कलरची हॅट घातलेली आहे आणि तिथं विचार करायचा आहे की अरे याच्यातले काही इमोशनल पर्याय तर नाहीत ना, जे भावनेच्या आधारे मी निर्णय घेणार तर नाहीत ना, असा विचार इथं ही रेड कलरची हॅट घालून आपला करायचा आहे. कारण याच्यामध्ये थोडी जरी गफलत झाली, मी जर माझा निर्णय घेताना किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट चूज करताना जर मी असा विचार केला की स्कोप कुठं आहे, स्कोप आपलं असतं पहा, कॉलेजमध्ये असताना आपण विचार स्कोप कुठं आहे, सर कुठल्या ब्रँचला स्कोप आहे. तो स्कोप म्हणजे काय असतो, आपल्याला विचारायचं असतं सर कुठल्या ब्रँच मध्ये मजा आहे, कुठल्या ब्रँच मध्ये पैसा आहे, असं विचारायचं असतं आपल्या पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा. तो स्कोप जो विचारतो ना आपण, तो भावनात्मक पर्याय असतो आपला, तिथं आपण याचा विचार करतो. म्हणून आपल्याला विचार काय करायचा तिथं, स्कोप, मला स्कोप कुठे आहे, कुठल्या ब्रँच मध्ये किंवा कुठल्या क्षेत्रात स्कोप आहे, हा विचार करण्याच्या अगोदर आपण आपल्या मिराकीमध्ये पाहिलंय की मला कुठं स्कोप आहे, माझी आवड निवड शोधायची आणि मला कुठं स्कोप आहे, त्याच्यासाठी आपला हा भावनात्मक पर्याय जो आहे त्याचा विचार करायचा आहे. नंतरची आहे ग्रीन हॅट. ही ग्रीन हॅट काय करते माहितीये का, ग्रीन कलर हा जो आहे ना तो एकदम नाविन्यपूर्ण कलर आहे, म्हणजे सृजनशीलतेचा इनोव्हेटिव्ह कलर आहे तो. सगळी ग्रीन कलर म्हणून नवीन कल्पना, सृजनशीलतेचा पर्याय. आपण ग्रीन कलरची हॅट घातलेली आहे आणि आता विचार करायचा की मी जे पर्याय पाहिले होते, सुरुवातीला जे पर्याय पाहिले होते व्हाईट कलरची हॅट घालून, त्यातले असे कुठले पर्याय आहेत की जे इनोव्हेटिव्ह आहेत, क्रिएटिव्ह आहेत, सृजनशील आहेत. आणि असे पर्याय तुमच्या लक्षात येतील की ते पर्याय म्हणजे तुम्ही जरी वाचले तरी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अगोदर म्हणाल असं कुठं करता येईल का. ज्या पर्यायावरती आपल्या स्वतःचं हसू येतं ना, त्या पर्यायामध्ये, त्या आयडियामध्ये काहीतरी दम आहे असं समजायचं. आपण घाबरतो का विद्यार्थी म्हणून, आपल्या ज्या आयडिया आहेत आपल्या डोक्यामध्ये त्या आयडिया आपण बाहेर का काढत नाही, तर आपल्याला असं वाटतं की आपल्यालाच अगोदर शंका असते की लोक काय म्हणतील, असं तर कधी घडलेलंच नाही, मग असा पर्याय कसा काय करता येईल आपल्याला, अशा आपल्या डोक्यात येतं आणि आपण त्याला घाबरतो. पण अशी आयडिया ग्रीन हॅट म्हणजेच काय, अशी कल्पना
की ज्या कल्पनेवरती आपला स्वतःचाच विश्वास बसू शकत नाही, परंतु आपली जर ती पॅशन असेल, आपली जर ती मिराकी असेल, तर त्याच्यावरती काम करायला लागायचं. लोक काहीही म्हणो, असे कुठले कुठले पर्याय आहेत. म्हणून आपण ही ग्रीन हॅट पाहतानाच काय पाहणार आहोत, क्रिएटिव्ह थिंकिंग काय आहे, लीडरशिप मध्ये आणि मॅनेजमेंट मध्ये फरक काय आहे. लीडर काय करतो, लीडर क्रिएटिव्हिटीचा विचार करतो. मॅनेजर काय करतो, मॅनेजर फक्त मॅनेज करतो, त्या थिंग ज्या आहेत, त्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करतो. एसओपी प्रमाणे काम करून घेण्याचा प्रयत्न करतो आपण. परंतु जर आपण लीडरचा विचार केला तर लीडर काय करतो, क्रिएटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्ह थिंकिंग. नवनिर्मितीसाठी एकाच पद्धतीने विचार करून चालणार नाही. जर आपल्याला काही क्रिएटिव्ह करायचंय तर एकाच पद्धतीने विचार करून चालणार नाही. एखाद्या परिस्थितीचा अनेक मार्गांनी विचार करणं आवश्यक असतं. आणि ही बहुदिश विचार क्षमता म्हणजेच सृजनात्मक विचार, क्रिएटिव्हिटी. आपल्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे, परंतु काय होतंय, आपण विचार काय करतो, लोक काय म्हणतील. परिस्थितीबाबत, समस्येबाबत हटके विचार करण्याची क्षमता, इतर कुठल्याच लोकांनी विचार केला नाही असा विचार करणं म्हणजेच काय, आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लागलो की क्रिएटिव्ह थिंकिंग. ग्रीन हॅट घालून आपल्या डोक्यामध्ये असंख्य असे क्रिएटिव्ह विचार यायला लागतात. फक्त याच्यामध्ये एक असतं की जोखीम घेण्याची तयारी असली पाहिजे. असं म्हणतात, हाय रिस्क हाय गेन, लो रिस्क लो गेन, नो रिस्क नो गेन. म्हणून तुम्ही कुठली रिस्क घेता त्याच्यानुसार गेन ठरलेला आहे. आणि तसंच क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत सुद्धा रिस्क घ्यावी लागते. जी गोष्ट कोणीच केली नाही ती गोष्ट करण्यासाठी जर आपण रिस्क घ्यायला लागलो, आणि सध्या जगामध्ये आपण पाहतोय की या लोकांचा बोलबाला आहे. म्हणजे आपल्या भारताकडे जर आपण लक्ष दिलं, आपल्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं, आपण ज्या पद्धतीनं काम करतोय, आपलं महाराष्ट्र शासन, भारत सरकार, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं कामं सध्या चालू आहेत, आणि त्याचा आपला अनुभव येतोय की जग सध्या कोरोनाच्या काळात काय करतंय आणि आपण कशा पद्धतीनं काम करतोय. आणि हे सारं कशामधून येतंय, या पद्धतीमधून, या क्रिएटिव्ह थिंकिंग मधून हे सारं येतंय. जोखीम घेण्याची तयारी, बहुदिश विचार क्षमता आणि सृजनशीलता म्हणजेच नाविन्याचा विचार. या पद्धतीनं आपल्याला क्रिएटिव्हिटीवरती काम करावं लागेल. क्रिएटिव्ह पद्धतीनं जर आपण पाहिलं तर काय होतं, आपल्याला ही जी ग्रीन हॅट आहे त्या ग्रीन हॅटचा आपल्याला असंख्य आयडियाज आपल्यामध्ये जनरेट व्हायला लागतील. आपण जाऊया सर्वात शेवटची हॅट, आणि ती हॅट आहे ब्लू हॅट. ही ब्लू हॅट घालून काय करायचं, सर्वात शेवटी हा ब्लू कलर, हा जो आकाशाचा कलर आहे, तटस्थतेचा कलर आहे, एकदम तटस्थ होऊन सर्व पर्यायांचा एकदा विचार करायचा आहे. हे सारं आपल्याला आता थिअरी पाहत असताना थोडंसं आपलं वाटेल की वेळ किती मिळणार आहे, परंतु आपली समस्या आल्यानंतर समस्येला थोडा तर वेळ द्यावा लागेल आपल्याला. किमान आपण 6 मिनिटं तर वेळ देऊया. ह्या 6 थिंकिंग हॅट प्रमाणे 6 मिनिटं तर वेळ देऊया. जर खूपच मोठी समस्या असेल तर 6 तास वेळ देऊया, 6 दिवस वेळ देऊया. आणि आपल्याला या पद्धतीनं शेवटची जी हॅट आहे ब्लू हॅट, आकाशाचा रंग, तटस्थपणे विचार करू सर्व पर्यायांचे की मी जर हे केलं तर काय होईल, हे केलं तर काय होईल, हे केलं तर काय होईल. आणि मग सर्वात शेवटी साऱ्या बाबीचा विचार करून, या 6 थिंकिंग हॅटचा विचार करून आपल्याला क्रिटिकल थिंकिंग करायचंय. चिकित्सक विचार, असं जर केलं तर काय होईल, म्हणजेच प्रॉब्लेम, त्यानंतर थिंकिंग आणि नंतर सोल्युशन. प्रॉब्लेम आला की त्याच्यावरती थिंकिंग करण्यामध्येच आपण काय करणार, 6 थिंकिंग हॅट. आणि सर्वात शेवटी सोल्युशन येणार आहे, ते सोल्युशन सुद्धा पाहणार आहोत. क्रिटिकल थिंकिंग मध्ये काय करायचंय, उपलब्ध असलेल्या माहितीचं किंवा अनुभवाचं आपल्याला विश्लेषण करायचंय. ते कसं करायचंय, स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार. आपली जी प्रतिभा आहे, आपल्यामध्ये जे काही इनबिल्ट आहे, आपण जे म्हटलो आपण मिराकीज, आणि आपलं जे कौशल्य आहे, आपले जे अनुभव आहेत, त्याच्या आधारे आपल्याला त्याचं विश्लेषण करायचंय. परिस्थितीचं एकदा जर नेमकं विश्लेषण करता आलं आपल्याला की परिस्थिती का आहे, कशामुळे आहे, आपण सारं थिंकिंग केलंय, तर आपल्याला समस्या सोडायला मदत होते. आणि ही समस्या म्हणजेच काय, सारासार विचार करून घेतलेला निर्णय. आणि एवढं केल्यानंतर जर एकदा समस्या सुटली तर मग मात्र आपल्याला काय अनुभव येतो की वाव, आता आपण पाहणार आहोत. सर्वात शेवटी आपण म्हटलं होतं की आपण ती यक्षाची गोष्ट पाहणार आहोत, यक्षाची.
आणि सतसत वेग बुद्धीनं आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेम वरती निर्णय घ्यायचा आहे. मराठीमध्ये सतसत वेग बुद्धी असा शब्द आहे. त्यालाच आपण खूप समस्या जर निर्माण झाल्या त्याला आपण मराठीमध्ये यक्ष प्रश्न म्हणतो. यक्ष प्रश्न, खूप प्रॉब्लेम निर्माण झाले की आपण त्याला यक्ष प्रश्न म्हणतोय. आणि हा सतसत विवेक बुद्धी यक्ष प्रश्न आणि हे सारं आजचं सत्र आपण समजून घेण्यासाठी एक किस्सा सांगतो आणि मग आपण थांबणार आहोत. आणि तो किस्सा आहे महाभारतामधला. खरं तर आपण सारे विद्यार्थी पॉलिटेक्निकचे, इंजिनिअरिंगचे, परंतु तरीही मी महाभारतातला किस्सा तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो. महाभारतामध्ये एक समस्या निर्माण झाली. हे जे 5 पांडव आहेत ना, हे 5 पांडव वनवासामध्ये होते, वनवासामध्ये. आणि ते अरण्यामध्ये असताना या 5 जणांना तहान लागली. त्यांना पाणी पिण्याची इच्छा झाली आणि त्यातला सर्वात छोटा जो पांडव आहे, सहदेव नावाचा जो पांडव आहे, तो पाणी शोधण्यासाठी गेला. आपण हे सारं आजचं सत्र पाहतोय. तो पाणी शोधण्यासाठी गेला आणि तिथं एका तलावाच्या जवळ, एका तळ्याच्या जवळ एक राक्षस बसलेला होता आणि त्याचं नाव होतं यक्ष. तो यक्ष म्हटला, सहदेवा, तुला जर पाणी प्यायचं असेल तर तुला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी तुला पाणी पिऊ देईल, अन्यथा मी तुझा इथं वध करेल, तुला मारून टाकेल. आणि असं म्हणतात की सहदेव तिथं मरून पडला होता. त्याला पाणी मिळालं नाही. त्याला त्या यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर, त्या प्रॉब्लेमचं त्याला सोल्युशन काढता आलं नाही आणि म्हणून त्याचा वध झाला आणि तो तिथं मरून पडला. त्यानंतर नकुल गेला पाणी आणण्यासाठी. नकुलचीही अवस्था तशीच झाली. त्याच्यानंतर तिसरा पांडव गेला, तो होता भीम. भीमही तिथं मरून पडलेला होता. आणि चौथी वेळ आली ती अर्जुनाची. अशा पद्धतीनं 4ही पांडव तिथं मरून पडलेले होते. आणि सर्वात शेवटी युधिष्ठिर त्या ठिकाणी गेला आणि युधिष्ठिराला त्या यक्षानं सांगितलं की युधिष्ठिरा, तुला जर पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावी लागतील. प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल तुला. तुला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला तरच मी तुला पाणी पिऊ देईल, सोल्युशन काढेल, पाणी पिण्याचं सोल्युशन, तरच मी तुला पाणी पिऊ देईल, अन्यथा तुझीही अवस्था या तुझ्या 4 भावांसारखी होईल. असं म्हणतात की युधिष्ठिराला एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न असं करत करत 15 ते 16 प्रश्न त्या यक्षाने विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर युधिष्ठिराने दिलं. खरं पाहायला गेलं तर ठरलं होतं एकच प्रश्नाचं उत्तर द्यायचं, परंतु त्या यक्षाने एकानंतर एक आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये एकानंतर एक अशा असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. आणि तसेच त्या यक्षानं युधिष्ठिराच्या समोर प्रश्न निर्माण केले आणि सर्व प्रश्नांची उत्तर युधिष्ठिराने दिली. आणि नंतर तो यक्ष म्हटला की युधिष्ठिरा, तू माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली, मी आता खूप खुश झालोय. मी तुला आता एक रिवॉर्ड देतो, मी तुला एक रिवॉर्ड देतो. तुझ्या या 4 भावापैकी एका भावाला मी जिवंत करतो. सांग कोणत्या भावाला जिवंत करू. खरं पाहायला गेलं तर आपण जर शांतपणे विचार केला तर हा सुद्धा एक प्रश्नच आहे की तुझ्या कुठल्या भावाला जिवंत करू, हा युधिष्ठिरासाठी एक प्रश्नच आहे. परंतु आपण जर दुसऱ्या अँगलने पाहिलं की प्रॉब्लेम आला तर खुश व्हायचं, अरे वा, व्हेरी गुड, किमान एक तर भाऊ जिवंत होतोय ना, आपण उत्तर शोधूया. आणि त्या युधिष्ठिराला विचारलं की तुझ्या कुठल्या भावाला जिवंत करायचं, आणि युधिष्ठिराने एका क्षणात सांगितलं की माझ्या सर्वात छोट्या भावाला जिवंत कर, सहदेवाला जिवंत कर. जर त्या युधिष्ठिराच्या जागेवर जर मी असतो तर मी म्हटलं असतो की सहदेवाला माझ्यासोबत घेऊन काय करायचं. तुम्ही जरी असतात विद्यार्थ्यांना तर तुम्ही म्हटलं असतात की आपल्यासोबत कोण पाहिजे, आता आपल्यासोबत एकतर अर्जुन किंवा भीम पाहिजे, कोणीतरी स्ट्रॉंग माणूस पाहिजे आपल्यासोबत, असा आपण विचार केला असता. परंतु त्या युधिष्ठिराने जो विचार केला ना, तो सांगितलं की माझ्या या 4 पर्याय जे एमसीक्यू होते, त्या एमसीक्यू मधला सर्वात शेवटचा जो कुणालाच वाटणार नाही असा पर्याय त्यानं निवडला. आणि मग यक्ष म्हटला, अरे मी तुला एवढा चांगला पर्याय दिला होता, मी तुझ्या सहदेवाला जिवंत करतो. त्याला जिवंत केलं सहदेवाला. आणि मग परत यक्षाने विचारलं युधिष्ठिराला की मी जर तुला एवढा चांगला पर्याय दिला होता तरी तू तुझ्या सहदेवाला जिवंत कर असं का म्हणालास. खरं पाहायला गेलं तर हा सुद्धा परत एक प्रश्न. एवढे प्रश्न विचारून झाले तरी आपण जर विचार करू तर युधिष्ठिरासाठी हा एक प्रश्न. परंतु प्रश्न आला म्हणून काय झालं, त्याच्यावरती युधिष्ठिराने जे उत्तर दिलं ना, ते उत्तर असं होतं, त्यानं सांगितलं की मला 2 आई, यक्ष महाराज, मला 2 आई, माझ्या 2 आईपैकी मी एकटा जिवंत होतोच.
माझ्या आतल्या आवाजानं, माझ्या सद्सद विवेक बुद्धीनं, माझ्या सिक्स सेन्सनं, आपल्याला सिक्स सेन्स माहितीये, माझ्या सिक्स सेन्सनं मला सांगितलं की एका आईचा तू जिवंत आहेस, तुझ्या दुसऱ्या आईचा एक जण जिवंत असावा असं मला माझ्या आतल्या आवाजाने सांगितलं. आणि म्हणून मी तो पर्याय चूज केला. कोणता? सहदेवाला निवडायचा. पहा विद्यार्थ्यांनो, खरं पाहायला गेलं तर त्यानं कुठला जरी पर्याय निवडला असता तरी तो योग्यच होता. आपल्या या कुठल्याही व्यक्तीने कुठल्या जरी भावाला निवडलं असतं तरी ते उत्तर बरोबरच होतं. परंतु तरीही त्यातल्या त्यात जे योग्य उत्तर आहे त्याच्यामध्ये काय वापरलं? त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वापरली, त्याच्यामध्ये सद्सद्विवेक बुद्धी वापरली, त्याच्यामध्ये या सिक्स थिंकिंग हॅट मध्ये सारं वापरलंय. आणि नंतर तो म्हटला, तो यक्षाला त्याचं उत्तर आवडलं. कुणाचं? युधिष्ठिराचं उत्तर आवडलं की सहदेवाला का जिवंत केलं. आता त्याचं उत्तर ऐकल्यानंतर तो यक्ष म्हटला की युधिष्ठिरा, तू खूप छान उत्तर दिलंस, आता मी तुझ्यावरती आता खूप प्रसन्न झालो. आता मला सांग, या उरलेल्या 3 भावापैकी जर एकाला जिवंत करायचं म्हटलं तर तू कुणाला जिवंत कर असं सांगशील? परत प्रश्न. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे कधीच थांबत नाहीत. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कुठे जरी गेलो तरी प्रॉब्लेम थांबणार नाही. प्रॉब्लेम एकानंतर एक येणारच आहे. फक्त प्रॉब्लेम आल्यानंतर आपण कसे पर्याय शोधतो आणि त्या पर्यायातला कुठला पर्याय चूज करतोय. आता परत त्या युधिष्ठिराला विचारलं की या 3 भावापैकी कुठल्या भावाला जिवंत कर, मी एका भावाला जिवंत करतो असं जर म्हटलं तर तू कुठल्या भावाचं नाव सांगशील? असं विचारल्यानंतर युधिष्ठिराने सांगितलं की आता मी सांगेल की नकुलला जिवंत कर. आणि हेही का सांगेल? कारण नकुल हा भीम आणि अर्जुनापेक्षा लहान आहे. आणि नॅचरल जस्टिस, एक नैसर्गिक न्यायाचं तत्व असं सांगतं की या 2 मोठ्या भावापेक्षा त्या छोट्या भावाला जिवंत राहणं हा नैसर्गिक न्याय आहे. आणि म्हणून मी सांगेल की आता नकुलला जिवंत कर. आणि त्याचं उत्तर ऐकल्यानंतर तो यक्ष परेशान झाला आणि तो म्हटला, बाबा रे, मी तुझ्या साऱ्याच भावाला जिवंत करून टाकतो. कारण काय? त्या यक्षाने विचारही केला नव्हता की असं काहीतरी उत्तर येऊ शकतात. आणि म्हणून आजच्या या सत्रामध्ये आपण कॅपॅसिटी बिल्डिंग वरती, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती पाहिलंय. आणि या बाबतीत जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही घेणार आहोत आपण. परंतु त्यापूर्वी आपण एक छोटासा ऑडियन्स पोल घेऊया. एक ऑडियन्स पोल घेतो आपण आणि तो ऑडियन्स पोल झाल्यानंतर मग आपण तुमचे प्रश्न वगैरे घेऊया. सर्वात शेवटी आता हा जो ऑडियन्स पोल आहे ती खूप छान गंमत आहे, गंमत. आणि ती गमतीसाठी आपण तो ऑडियन्स पोल घेतोय. ती गंमत तुमच्या 2 प्रश्नांमधून तुमच्या लक्षात येईल. सर्व विद्यार्थी आहेत म्हणून ती गंमत आपण दाखवतोय. पहिला प्रश्न आहे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करणे सध्याच्या काळात महत्वाचे आहे, याची माहिती किंवा ज्ञान आपल्याला आहे काय? तुम्ही म्हणाल की ह्या सत्राचा आणि या प्रश्नांचा काय संबंध आहे, परंतु आपण गंमत पाहणार आहोत शेवटी, म्हणून मी हे प्रश्न टाकलेत. पहिला प्रश्न आहे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करणे सध्याच्या काळात महत्वाचे आहे काय? याची माहिती किंवा ज्ञान आपल्याला आहे काय? तर याचं उत्तर आपल्याला होय किंवा नाही मध्ये पाहिजे. आणि दुसरा प्रश्न आहे, आज सकाळी लवकर उठून आपण योगा, व्यायाम, प्राणायाम इत्यादी गोष्टी केल्या आहेत काय? याचं उत्तर आपल्याला होय किंवा नाही मध्ये पाहिजे. या 2 प्रश्नाचा या सत्राशी काय संबंध आहे असं तुम्हाला वाटलं असेल. ओके, आपण गमतीमध्ये पाहणारच आहोत त्याचा काय संबंध आहे. फक्त याची उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या. आदर्श उत्तर आपल्याला नकोय. सारे विद्यार्थी आहेत आणि कोणी काय उत्तर दिलं ते आपल्याला कळत नाही. त्यामुळं आदर्श उत्तर नकोय. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही इथं लिहू शकता. मी तुमचं जे उत्तर आहे मी या ठिकाणी पोल एंड करतो आणि तुमचं उत्तर तुम्हाला दाखवतो, अनालिसिस करतो काय आहे ते. समोर आहे तुमच्या समोर की अनालिसिस काय सांगतंय की पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपला ऑडियन्स सांगतोय की होय, पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आम्हाला ऑडियन्स म्हणतोय की होय, आम्हाला नॉलेज आहे, माहिती आहे, 100% आम्हाला नॉलेज आहे, माहिती आहे. म्हणजेच काय? हा पहिला प्रश्न सांगतोय की मॅक्झिमम लोकांना कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असतं, ज्ञान असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं. आपलं हे जे आजचं सत्र आहे ना,
त्या सत्राविषयी सुद्धा आपल्याला काहीतरी माहिती आहे, नॉलेज आहे, सार आहे. 100% ऑडियन्स म्हणतोय की हो माहिती आहे. आणि दुसरा प्रश्न सांगतोय की आज सकाळी उठून आपण व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी केलं आहे काय? या प्रश्नातून दिसतंय की आम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे ते इम्प्लिमेंट करताना मात्र आम्ही 50% खाली येतोय. मी म्हणत नाही, हा जो आपला ऑडियन्स पोल आहे विद्यार्थ्यांनो, ऑडियन्स पोल मधून हे समोर आलंय की ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज आहे त्याचं इम्प्लिमेंट करताना मात्र 50% वरती आपण येतोय. म्हणून हा प्रश्न टाकला होता. तसा पाहिला तर हा प्रश्न सध्या महत्वाचाही आहे. त्याच्यातून सध्या काय दिसतं तेही समोर आलंय. तसं पाहिलं तर आपलं जे सत्र आहे, आपण जे विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्याला ज्या ज्या गोष्टीचं शाळा महाविद्यालयात आपण जे शिकलोय त्याचं नॉलेज जे आहे ते नॉलेज असतं, पण इम्प्लिमेंट करताना आपण काय करतोय तेही आपल्याला इथं दिसलंय. म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला होता. मी हे शेअरिंग स्टॉप करतोय आणि आता एक सर्वात शेवटी मी माझा इथं नंबर शेअर करतोय. तुम्हाला आजचं सत्र कसं वाटलं याविषयी जर तुमचे काही अभिप्राय असतील, काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता किंवा मी तुम्हाला नंबर शेअर करतो, यावरती तुम्ही डायरेक्ट मला कळवू शकता की तुम्हाला आजचं सत्र कसं वाटलं, याविषयी काय करता येऊ शकतं. म्हणून मी माझा नंबर तुमच्या समोर शेअर करतो. तुम्हाला परत एकदा सांगतो की हे जे सारे सत्र आहेत, हे सत्र मी सुट्टीच्या दिवशी घेतो. यामध्ये कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन नाही. माझी हॉबी आहे आणि महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या वतीने मला जे काही प्रशिक्षण घेता आली त्या प्रशिक्षणामधून आपल्याला काही करता येईल का, यामधून हे सारे सत्र मी घेतोय. आणि समोर तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, माझा मेल आयडी आहे. युट्यूब वरती माझं चॅनल आहे संजय मगर नावाने, त्यासोबतच फेसबुक वरती आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा मी आहे. या संदर्भात तुमचे अभिप्राय तुम्ही मला देऊ शकता, कळवू शकता. आपण या ठिकाणी थांबूया. फक्त आजच्या कार्यक्रमाच्या विषयीचा एक, जसं आपण सुरुवातीला एक पोल घेतला होता तसाच एक शेवटचा पोल, म्हणजे त्याला आपण सुरुवातीला होती प्री टेस्ट आणि आपण आता समजूया की ही आहे पोस्ट टेस्ट. शेवटचे 3 प्रश्न हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहेत. म्हणजे पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजने हा जो काय वेबिनार आयोजित केलाय त्यांच्यासाठी म्हणजे या 3 प्रश्नांची उत्तरं आम्हाला आवश्यक आहेत. आणि तो पहिला प्रश्न आहे, पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर यांनी आयोजित केलेल्या आजच्या ऑनलाईन वेबिनारमुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनातील नकारात्मकता, नैराश्य, अस्वस्थता दूर होण्यास मदत होईल काय? याचं उत्तर, आदर्श उत्तर कृपया कुणीही देऊ नका. कुणाचं काय उत्तर आहे ते पाहता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुमच्या बाबतीत तुम्ही लिहू शकता. आणि दुसरा प्रश्न होता, आजचं ऑनलाईन वेबिनार आपणास कसं वाटलं? त्या बाबतीत चांगलं, उत्कृष्ट किंवा अतिउत्कृष्ट या बाबतीत तुम्ही लिहू शकता की आजचं वेबिनार चांगलं वाटलं, उत्कृष्ट वाटलं, अतिउत्कृष्ट वाटलं. आणि तिसरा प्रश्न आहे, अशाच प्रकारचे यापुढील ऑनलाईन वेबिनार आपणास जॉईन करायला आवडतील काय? आम्ही अशाच पद्धतीचे ऑनलाईन वेबिनार वेगवेगळ्या कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम वरती, मग ते शासनातले कर्मचारी असतील, अधिकारी असतील, विद्यार्थी असतील, शाळा महाविद्यालयामधले शिक्षक असतील किंवा इतर जे काही गृहिणी असतील, व्यावसायिक असतील, यांच्यातल्या कॅपॅसिटी बिल्ड करण्यासाठी विविध प्रकारचे आम्ही वेबिनार दर आठवड्याला घेतो. अशा पद्धतीचे वेबिनार जॉईन करायला आपल्याला आवडेल काय? यासाठी तिसरा प्रश्न आहे. आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहून झालेली आहेत लोकांची, ऑडियन्सची. मी रिझल्ट शेअर करतो म्हणजे आम्हाला एक अंदाज येईल. जे काय सामे सरांनी, नितनवरे सरांनी, एचओडी मेकॅनिकलचे आणि आपले जे प्रिन्सिपल आहेत बाकवाड सर यांनी जो काय हा इनिशिएटिव्ह घेतला त्यांच्यासाठी हा ऑडियन्स पोलचा रिझल्ट मी शेअर करतोय. आणि तो आहे, पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर यांनी आयोजित केलेल्या अशा वेबिनारमुळे 96% विद्यार्थी सांगतायत की होय याचा आम्हाला फायदा होईल. जवळपास दुसऱ्या प्रश्नामध्ये 44% ऑडियन्स म्हणतोय की आजचं वेबिनार अतिउत्कृष्ट झालंय. धन्यवाद सर, अभिनंदन तुमचं सामे सर. 44% ऑडियन्स म्हणतोय की अतिउत्कृष्ट झालंय, 39% ऑडियन्स म्हणतोय की उत्कृष्ट झालंय आणि 17% ऑडियन्स म्हणतोय की चांगलं झालंय आजचं वेबिनार.
आणि सर्वात शेवटचा प्रश्न होता, अशा प्रकारचे ऑनलाईन वेबिनार आपल्याला जॉईन करायला आवडतील काय? 96% ऑडियन्स म्हणतोय की होय, आम्हाला अशा पद्धतीचे वेबिनार जॉईन करायला आवडतील. या ठिकाणी मी हे शेअरिंग स्टॉप करतोय आणि पुढील सर्व सूत्र मी आता पुरणमल लाहोटी या संस्थेचे जे काही आयोजक आहेत, सामे सर, ज्यांच्या प्रेरणेमुळे हा कार्यक्रम होऊ शकला, मी होस्टला विनंती करतो की त्यांनी सामे सर, त्याचबरोबर या पुरणमल लाहोटी कॉलेजचे प्राचार्य बाकवाड सर आणि नीतनवरे सर यांच्याकडे पुढील सूत्र सोपवतो. हे सारं सत्र घेत असताना हे सारं विद्यार्थ्यांसाठी आहे. आपले काही प्रश्न असतील तर विद्यार्थ्यांनाही आपण संधी देऊ शकता. पुढील सूत्र सामे सरांकडे. धन्यवाद, सर्वांचे आभार. ओके, धन्यवाद सर. संजय मगर सरांचं व्याख्यान अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. रिझल्ट आपण दिलेलाच आहे. पण माझं मत मी व्यक्त करू इच्छितो की जे नवीन कन्सेप्ट आहेत, मिराकी कन्सेप्ट, मिसोगी कन्सेप्ट, ते आपण पहिल्यांदाच ऐकलंय आणि डिटेलमध्ये ऐकलेलं आहे. आणि विशेष बाब उल्लेखनीय ॲज अ मॅनेजमेंट लेक्चरर म्हणून मी सांगू इच्छितो की ऑल द डिप्लोमा होल्डर्स आर वर्किंग ॲज अ मॅनेजर, दे आर गोइंग टू बिकम द लीडर्स. तर त्यांच्यासाठी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लीडर अँड मॅनेजर हे फार क्लिअर आणि स्पष्ट केलेलं आहे. and that will be also the part of our curriculum only. So thank you for that. Apart from that, they have given the self-awareness, problem solving technique and decision making. The new concept is the 6 thinking hats. So as a supervisor, we will be facing many problems. So we have to take the decision. There are the many out of available solutions, we have to select the best decision, and for that the decision making skill is most useful. तर या प्रसंगी मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट स्टाफ, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे एचओडी श्री नीतनवरे सर, तसेच आमच्या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर बकवाड सर, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी मदत केली, गायडन्स दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. आणि विशेष आभार मगर सरांनी आपल्या फुल बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ दिला आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या टेस्टच्या शेड्यूल मध्ये बिझी असताना, क्लासेस असताना याचा वेळ दिला, जॉईन केलं, त्याबद्दल आपले पण आभार मानतो. आणि शेवटी परत एकदा संजय मगर सरांचे आभार मानतो की सर, खरंच हे लेक्चर आमच्यासाठी फार उपयोगी ठरलं आणि मला जे मॅनेजमेंट कन्सेप्ट साठी पाहिजे होतं किंवा डिप्लोमा होल्डर्सला पाहिजे होतं ते आपण सर्व दिलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला सर्वांतर्फे आपले सर्वांचे एकदा धन्यवाद मानतो. विशेष करून आमचे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे एचओडी श्री नीतनवरे सरांनी कष्ट घेऊन अरेंजमेंट केली, सर्व स्टाफनी, गीते सर, जोशी सर यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. आणि आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये हे असं कोणतेही काम असेल तर आम्ही सर्वजण मिळून करतो. तर मी सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबण्याची इच्छा व्यक्त करतो. ओके सर, थँक्यू 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 सर. थँक्यू सर. ओके सर, वी विल स्टॉप इट हिअर. थँक्यू सर.